अब खेल जो है वो बदल गया है। केवल उत्तर याद रखने से काम नहीं चलने वाला, सोचना पड़ेगा। 10 अगस्त से रात 9 बजे सोनी एंटरटेनमेंट टेलीविजन और सोनी लिव पर। नमस्कार मंडळी. तब्बल 2.5 महिन्यांच्या विश्रांतीनंतर स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला आम्ही पुन्हा एकदा घेऊन आलो आहोत तुम्हा सगळ्यांचा आवडता विनोदी कार्यक्रम, ज्याचं नाव आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. टीव्ही समोर बसूया, सहकुटुंब हसूया. तुम्हा सगळ्यांना पुन्हा एकदा भरपूर हसवण्यासाठी सज्ज आहेत सगळे हास्यरथी महारथी. त्यांचं जोरदार टाळ्यांनी स्वागत आहे. कौतुकाची पोतडी घेऊन तयार आहेत दोन्ही दर्दी हास्यरसिक. त्यांचं देखील जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. बोल्ड, बिंदास्त अँड ब्युटिफुल सई ताम्हणकर, खट्याळ, मिश्किल आणि रुबाबदार प्रसाद ओक. मंडळी, आज आपल्या हास्य जत्रेत उपस्थित आहेत सुभेदार या चित्रपटातील कलाकार आणि तंत्रज्ञ. त्यांचं देखील आपण जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. सर्वप्रथम या चित्रपटाचे लेखक दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर, अजय पुरकर, मृणालताई कुलकर्णी आणि चिन्मय मांडलेकर. तुम्हा सगळ्यांचं कार्यक्रमात अगदी मनापासून स्वागत आहे. मंडळी, उद्याच्या 15 ऑगस्टच्या निमित्तानं आज भरतीये ग्रामसभा. चला तर बघूया या ग्रामसभेचा नेमका अजेंडा काय आहे ते. जे दाखवायला आपल्या समोर येत आहेत हास्य जत्रेतले इरसाल गावकरी. थांबा एकदम चिको. कशासाठी जमलेलो आहोत आपण? मुळात आपण ही सभा कशासाठी करतोय आपण आज? उद्या 15 ऑगस्ट आहे की नाही? दरवर्षीप्रमाणे आपण 15 ऑगस्टला एक शपथ घेतो गावच्या विकासासाठी. त्या अनुषंगाने तर ती शपथ घ्यायची आहे. तर कोणाच्या सुपीक डोक्यात काही कल्पना आहे का? मास्तरानू, ह्या गोष्टीला माझा विरोध आहे. काय समजलं? मोरे, काय झालं? काय झालं? काय झालं? दरवर्षी आपण शपथ घेतो, त्यातली एक तरी शपथ पूर्ण झाली आजपर्यंत? त्याची चौकशी व्हायला पाहिजे, उच्चस्तरीय. हा मग मोरे बोलतात ते एकदम बरोबर आहे. आपण शपथ घेतो पण ती पूर्ण कोण करत नाही. कोण बोलतंय बघा? हा माणूस बोलतोय, लक्ष द्या याच्याकडे. ह्याच्या मुलं गेल्या वर्षीची सगळी आपली शपथ अर्धवट राहिली. काय योजना ठरली होती? गावात ठिबक सिंचन आणायची. यांनी तहसीलदार ऑफिसला पत्र लिहिलं नाही. त्याच्यात काय लिहिलं नाही? आम्हाला बदक सिंचन पाहिजे. ते पण खुले. त्यांनी 5 बदकं पाठवलं नाही. हा माणूस वृक्षारोपणला रिक्षारोपण म्हणतो. याचा मराठी धड नाही. मला तर पहिला म्हणायचं नाश्ताला याला सगळ्यांनी मिळून 12 खडी भरवा. अरे ते लिहिताना थोडीशी चूक झाली माझ्याकडनं. थोडी चूक केली सरपंचांनो. नाही तर काय? तुम्ही परत लेटर पाठवलात, त्यात काय लिहिलं तुम्ही? काय? गावात ठिबक सुरेश आणायचंय म्हणून. सुरेश काय तुझं गाव आहे काय? अरे झाली वाचरून एकदा चूक, त्याच्यात काय एवढं? मास्तरांनो, हळू हळू. हा मी काय म्हणतो, बोल. 15 ऑगस्टच्या निमित्ताने मराठी भाषा, तिचं व्याकरण आणि आपले सरपंच यांची एक ऑनलाईन मीटिंग लावूया काय? पम्या, नाही, कसं आहे, मराठी भाषा त्यांची एकदाच काय ती हमरातुमरी होऊन जाऊ दे. एक अजिबात असं काही करायचं नाहीये. झाली त्यांच्याकडून एकदा चूक. अरे झाली एकदा वाचरून. एवढं बोलायला ना. मास्तरांनो, नाही काय तर मीटिंगचा आता जरा लवकर आटपा. नाही माझ्या बारकी ताप इलो ना, माझा घरी जाऊचा. हो हो हो, जा तुम्ही पहिले घरी जा. तुमच्या बारक्याला सांभाळा, हरकत नाही. आपण मूळ मुद्द्यावर येऊया का? मुद्दा हा आहे, उद्या 15 ऑगस्ट आहे. आपल्याला एक अशी शपथ घ्यायची आहे गावच्या विकासाच्या अनुषंगाने, जेणेकरून आपल्या सगळ्यांचं भलं होईल. अशी शपथ आहे का कोणाच्या डोक्यात? आहे का काही विचार? मास्तरांनो बोल बोल कोको बोल. मी काय म्हणतोय, गावचो सांस्कृतिक विकास व्हावो म्हणून मी
गाण्याचो क्लास उघडू काय? मग हे गावात एक कानाचा डॉक्टर पण ठेवा. कशाला? म्हणजे कसं क्लास मधून पोरं बाहेर येतील आणि डायरेक्ट कानाच्या डॉक्टर कडे जातील. तुम्ही कानपट फोडतलोय बघतो कसो. नाही 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 ए, ए, डॉक्टरांनो नाही म्हणजे डॉक्टरांवरसून माका आठवला आपल्या गावात आपण एखादो डॉक्टर आणलो तर कायमस्वरूपी नाही म्हणजे माझ्या बारकी ताप इलो तर माका त्याका घेऊन जाऊ गावताला नाही. नाही, मी काय म्हणतो त्याच्यापेक्षा ना कायमस्वरूपी तुमच्या डॉक्टरना घरात ठेवा. कशाला? कशाला म्हणजे डॉक्टर यांचा बारकी आणि ताप डॉक्टर खेळतील ना. कसे बोलतात कसे बघला बोलतात म्हणजे? मास्तरांनो. नाही, नाही, थांबा रे. नाही. सतत म्हणू नका मोरे, सतत म्हणू नका. भांडू नको म्हणजे काय. बरोबर बोलतायत त्या. गावात एक कायमस्वरूपी डॉक्टर असायला हवा लक्षात घ्या. बरोबर. काय होतं मग वेळ पडली की आपल्याला त्या तालुक्यावरून डॉक्टराला बोलवावं लागतं फटफटीवरनं. हो. तर मागे एकदा जेव्हा सरपंचांना अटॅक आला होता हो. तेव्हा गावची किती त्रेधा तिरपीट उडाली होती. नाही तर काय केवढा आनंद सगळ्यांना. चिको त्रेधा तिरपीट म्हणजे आनंद नव्हे. होय काय? त्रेधा तिरपीट म्हणजे घाई गडबड झाली होती सगळ्यांची. काय झाली होती? काही गडबड झाली. तर मुद्दा काय आहे आपलं नशीब चांगलं की अर्ध्या वाटेत जाईपर्यंत सरपंचांचा जो हार्ट अटॅक आहे तो पुन्हा गेला. शपथ काय घ्यायची ते ठरवाना रे बाबा. मास्तर मला काय वाटते आपण सरपंच बदलायची शपथ घेऊ. हे पण चांगलं. बेस्ट आहे ना. म्हणजे आता आपल्या गावाला तरुण तडफदार नेतृत्वाची गरज आहे. मोठा माझ्या समोर बसले हे सगळं वाचाड्या. मग काय मागच्या 26 जानेवारीला झेंड्याला वंदन करायला गेले स्वतःचा हात लागून पडले. काय करायचं त्यांचं आता अरे सरपंच हा आपला. वाचाड्या, म्हणजे असं जरा करताना पाय सरकला. एवढं खोटं बोलशील? खोटं काय बोलतो त्यात आणि बोललंच पाहिजे तुम्हाला कळलं काय. भाषण द्यायला जातात यांचं भाषण कमी यांच्या फंबलवर 8-8 दिवस अख्खा गाव हसत असतो. नाही तर काय माझं नाव चिकू हा हे मला कुचा म्हणतात. अरे, अगं अरे आपण काय सरपंच निवडलाय का काय मनोरंजनाचं साधन निवडलंय आपण. भावलाय काय हो. अरे बावला कसला नटूक बावला ता सरपंच होतात वासाडे. मास्तरानू शपथ जर घ्यायची असेल तर मुंबईची नटी गावात येणार नाही अशी शपथ घ्या. कशाला? अरे कशाला म्हणजे काय आहे गावातले जे स्थानिक कलाकार आहेत स्त्री पार्ट करणार तर त्यांचं काय होतं रे ते ग्लॅमर. हा त्याचं ग्रामर कमी होतं. ग्लॅमर. हा मग ते काहीच कमी होतं ना. हो मोरेनू वाव. अख्ख्या गावात स्त्री पार्टी करणं तुम्ही एकमेव हा, नटात मग? स्वतःची सोय करताय काय. आताची मग तू कर ना. अरे आम्ही काय दुसरं सौंदर्य बघायचंच नाही. अरे सौंदर्य बघायचं मला काय मी काय नाही भाग काय 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 वेगळा विषय नका काढू. माझ्या मते मुंबईची नटी गावात आली पाहिजे. का म्हणजे हे 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 नटीचं पात्र करतात. 4 बाजारात जाऊन सामान आणून कोंबून भरलेली पिशवी आम्हाला नाही बघायची आहे. आम्हाला नाही बघायचं आहे. काय बघायचे. आम्हाला ओरिजिनल बघायचं. मुंबईची नटी आली पाहिजे गावात. अहो कसं आहे मुंबईची नटी आली ना की गाव सगळा हिरवागार होतो. अहो सरपंच पण लवकर उठतात कधी नाही. हा विषय का आता हा विषय आहे का शपथ घ्यायची की नाही त्या संदर्भात कुणी काही बोलणार आहे का. मी काय म्हणतो नागरिकांच्या घरासमोर जी जागा आहे का ना जी पायवाट आहे ना ती जरा खड्ड्यातच आहे. तिकडे कायम पाणी तुंबतं. तो माझं असं म्हणणं की तिकडे जरा ब्रिज बांधला तर बरं होईल. अहो तिकडे ब्रिज बांधायची काय गरज आहे. नाही तर. तिकडे फक्त कमरेपर्यंत पाणी तुंबतं. अरे वसड्या तुझ्या कमरेपर्यंत पण माझ्या गल्याची येते त्याचं काय. मी काय म्हणतो ब्रिज बांधण्याचा खर्च करण्यापेक्षा तुम्ही उंची वाढवायच्या गोल्या घ्या ना. ते पण बरोबर आहे. आलेलं आहे इतकंच म्हणण्यात. मास्तरांनो मी काय म्हणताय आपण ना मारामारी न करण्याची शपथ घेऊया. काय आला आपणा गाना या वर्षीचं तंटामुक्त गाव असं अवॉर्ड मिळूचो होतो. पण या दोघांच्या मारामारीचो व्हिडिओ व्हायरल झालो मनान आपला सर्टिफिकेट टाईप करता करता रवला. या दोघांमुळे गावाची इज्जत गेली आपली. इज्जत काय गेली. भांडलाच कशाला मग भांडलो कशाला म्हणजे व्हिडिओ व्हायरल झालो तो. हो दे काय याने काय केलं माहितीये. मी काय केलं यांचे जे नेते आहेत ना त्यांनी त्या बाजूच्या गावातल्या नेत्यांबरोबर हात मिळवणी केले ना आपल्या गावातला रस्ता तोडलाय. तुला कोणी सांगितलं रे. कोणी सांगितलं काय व्हॉट्सअप ग्रुपवर आले दाखवू तुला. दाखव ना मग. दाखवतो ना तुला. तू काय केलं माहितीये काय काय मास्तर भाऊसाहेबांबद्दल काय काय बोलत होता. गावातली काहीतरी फालतू 4-5 गोळा करतो त्यांना सांगत बसतो का त्यांच्या विरोधात उगाच. ज्या भाऊसाहेबांनी मास्तर आपल्या गावाचा विकास केलाय ज्यांनी एवढं काम केलंय आपल्या गावासाठी त्यांच्याबद्दल बोलतो.
त्यांचे वडील म्हणतो की चोर होते, भामटे होते. ए सावत्या तुझी लायकी आहे काय बोलायची? प्रूफ आहे आमच्याकडे. तुझी लायकी आहे काय अरे बोलायची? प्रूफ आहे आमच्याकडे. काय उभा आहे? कसला प्रूफ आहे? तालुक्याला एका माणसाने पुस्तकात लिहिलेलं आहे. अरे, त्या भाऊसाहेबांचे वडील भामटे चोर होते लिहिलेला प्रूफ आहे. कसलं पुस्तक सांगतोयस मला? ज्यांनी स्वतःच पुस्तक लिहिलं आणि त्यांनीच प्रकाशित केलं ते पुस्तक. जा. अरे त्या पुस्तक लिहिणाऱ्यांना मारला पाहिजे पकडून खरं तर. आणि जाऊन ना स्वतः पुस्तक वाचते भावड्या, नीट वाच. त्यात त्यांनी हे पण लिहिलंय, हे सगळं ऐकिवत होतं म्हणून. कळलं काय? अरे पण लिहिलंय ना, प्रूफ आहे ना आमच्याकडे. मग मी पण पुस्तक लिहिन उद्या. लिहितो ना. आणि ह्यांचे जे नेते आहेत ना, जे दादासाहेब, त्यांच्याबद्दल लिहितो. त्यांना बापच नव्हता म्हणून. ए, दादासाहेब. ऐसर ये. मूर्ख ऐकाय काय बोलायचं त्यांचं? तिला ऐकाय काय? कळलं काय? भाऊसाहेब, थांब सावत्या. बस आता. मूर्खांनो, भांडायला आला इथे तुम्ही? लाज नाही वाटत तुम्हाला? कोणाविषयी बोलताय तुम्ही? दादासाहेबांविषयी आणि भाऊसाहेबांविषयी, जे महापुरुष आहेत, ज्यांनी आपल्या गावासाठी, या तालुक्यासाठी, या जिल्ह्यासाठी मरेपर्यंत काम केलं, ज्यांच्यामुळे आज तुम्ही सन्मानाने जगताय, त्यांच्याविषयी बोलताय तुम्ही? लक्षात ठेवा, काजव्याने कधीही सूर्यावर थुंकू नये. आपल्या गावासाठी झटलेले दादासाहेब, भाऊसाहेब, त्यांची विचारधारा वेगळी असेल, पण आज त्यांनी जे कार्य केलं ना, त्यामुळे तुम्ही सन्मानाने जगताय, ताठ मानेने जगताय. कळलं ना? मूर्ख, त्यांच्याविषयी बोलताय आणि हमरी तुमरीवर आलाय, मारामारी करताय. कोण आहात? कोण तुम्ही? नागरिक आहात की ट्रोलर्स आहात? कुणीतरी काहीतरी छापलं म्हणून विश्वास ठेवला, कुणीतरी काहीतरी पाठवलं म्हणून विश्वास ठेवला. लक्षात घ्या, प्रत्येक छापील गोष्ट खरी नसते. कधी कधी खोटी गोष्ट खरी भासवावी म्हणून ती छापून सुद्धा आणतात. आणि आपल्या गावचा जर कधी ऱ्हास झाला ना, तर तो फक्त आणि फक्त या व्हॉट्सअपवरच्या फॉरवर्डेड मेसेजमुळेच होईल. लक्षात घे सावत्या. कुणीतरी काहीतरी द्वेषयुक्त मेसेज पाठवला, तुमच्या डोक्यात काहीतरी विष पेरलं, तुम्ही ते समाजात पसरवायला निघालात. सारासार विचार करण्याची बुद्धीच नाही राहिली का तुमच्यात? नाही आलेलं आहे माझ्या लक्षात. 15 ऑगस्ट निमित्त आपण एकच शपथ घ्यायची, ती म्हणजे या गावचा सुज्ञ नागरिक म्हणून मी कुठल्याही द्वेषयुक्त मेसेजला फॉरवर्ड करणार नाही. कुठल्याही महापुरुषाबद्दल जर कुणीही कुठल्याही अर्वाच्य अश्लाघ्य भाषेत काहीही वक्तव्य करत असेल, तर त्याला माझ्या फोनमध्ये मेसेजमध्ये थारा देणार नाही, ते मेसेज फॉरवर्ड करणार नाही, ते मेसेज तात्काळ डिलीट करीन. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रत्येक जातीला, धर्माला, पंथाला, स्त्रीला, पुरुषाला आदराने वागवेन. आणि अत्यंत महत्त्वाचं म्हणजे संविधानाने प्रत्येकाला सन्मानाने जगण्याचा अधिकार दिलेला आहे. भारतात सर्वोच्च स्थानी असलेल्या त्या संविधानाचा सुद्धा मान राखेन, आदर ठेवेन. तरच आपण या गावात एकोप्याने आणि शांततेने राहू. कळलेलं आहे तुम्हाला? मी एक काम करतो, आता आधी घरी जातो, ही जी शपथ आहे ती व्यवस्थित रचतो आणि ती तुम्हाला व्हॉट्सअपवरती पाठवतो. बाकी पुढे काय करायचं ते तुम्हाला कळलेलं आहे. लगेच आपण ती डिलीट करून टाकायची. का? तुम्हीच बोलत ना, फॉरवर्ड करायची नाही, मी लपरी होणार नाहीत. सरपंच, मला या माणसावर विश्वास नाही. मी एक काम करतो, मी हे लिहून देतो. चिकू, एक कुठल्या तरी प्रिंटिंग प्रेसला घेऊन जा आणि छान ती छापून आण आणि प्रत्येकाच्या घरोघरी पॅम्पलेट वाटली. सगळ्या घरोघरी पॅम्पलेट वाटलं की त्यांना सांगायचं लगेच फाडून टाकायची, कारण छापून आलेली प्रत्येक गोष्ट खरी नसते. सरपंच, तुम्हाला एक माहिती आहे का हो? काय? तुमच्या बुद्धीने तुम्हाला फार आधी ट्रोल केलेला आहे. म्हणजे घरी जा मूर्खा. चला, मी सांगितलेलं कळलेलं आहे. उद्या सकाळी 7 वाजता शाळेत ध्वजारोहणासाठी आपण भेटतोय. चला, भारत माता की जय. निघा. वा 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 वा, ग्रामसभा नेहमीप्रमाणे झकास हसून हसून आमची त्रेधा त्रिपीट झाली. हा सर, रसिक प्रसाद दा, फार सुंदर लिहिलं होतं. म्हणजे रंजन करता करता डोळ्यात अंजन घालण्याचा हा प्रयत्न अत्यंत स्तुत्य होता. उत्तम सांघिक सादरीकरणाचा अप्रतिम नमुना होता आजचा परफॉर्मन्स.
ग्रामसभा नेहमीच रंजक होते आणि त्यातनं दरवेळेला काहीतरी मेसेज पण दिला जातो. 7 पुरुषांच्या समोर एकदाच नाही असा आवाज. हा हा हा, क्या बात आहे, वा वा, वा दादा. मजा आली. सई. क्वालिटी परफॉर्मन्स होता. त्रेधा तिरपीट ह्याचं कधी असं एक म्हणजे फिजिकल एक्सप्रेशन होईल याचा मी स्वप्नात विचार केला नव्हता. आणि अरुण आता हे फक्त आणि फक्त तुम्ही करू शकता. आणि इतकं सुंदर शब्दाचा अर्थ समजला तुमच्या ॲक्शनमधून. लाजवाब. चिन्मय दादा, तुला कशी वाटली आमच्या या इरसाल गावकऱ्यांची ग्रामसभा? मी खरं तर इथे आज एक चाहता म्हणून जास्त आलोय. कारण जसं म्हणतात ना की झोपेच्या आधी 2 गोळ्या घेऊन झोपायचं, तसं 1-2 स्किट्स बघूनच आम्ही आमचा दिवस त्याच्याशिवाय जात नाही, संपत नाही. खूप मजा आली. आणि ऑफकोर्स त्रेधा तिरपीट, हे मी पण आता त्रेधा तिरपीट बोलतो. त्रेधा तिरपीट. हो दादा, थँक्यू सो मच. गावकऱ्यांना तुम्ही जी उद्या शपथ घेणार आहात, मला असं वाटतं प्रत्येक भारतीयानं ही शपथ घेतली पाहिजे. इतकी सुंदर ती शपथ आहे. त्या लिखाणासाठी, त्या शपथेसाठी पुन्हा एकदा जोरदार टाळ्या. शेवटची शपथ होती ना, ते सगळं गोस्वामी सरांनी डिझाईन केलं. गोस्वामी सरांसाठी जोरदार टाळ्या. क्या बात सर, क्या बात. थँक्यू सो मच फॉर दिस. थँक्यू गाईज. तिकडा मंडळी, एका हिरोनं घेतलाय सिनेमा वास्तवदर्शी करण्याचा वसा. त्यामुळे आता तुम्ही मात्र सहकुटुंब हसा. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया हास्यजत्रेतल्या अतरंगी विनोदवीरांचं. हे बंद कर, बंद कर, हे बंद कर. या डिरेक्टरला बोल इकडे. आहे सर. हे काय दिले तुम्ही? मोजडी दिली यार मला. निदान मापाची तरी द्या. लग्नाचा आहेर द्यायला चाललोय का मला सांग? युद्धाचा सीन आहे ना, मोजडी कोण देतं यार? फक्त रिहर्सल साठी आहे सगळं सर. रिहर्सल नाही. काल मी शूटिंग कशामुळे कॅन्सल केलं? काल पण हेच कपडे होते. हे काय आहे यार? हे काय आहे? पुठ्ठ्याचं आहे अरे. अरे बाहेर बघा रे जरा, रेफरन्सेस घ्या ना. दिग्पाल लांजेकर यांची फिल्म बघा. त्यांच्याच सेटवर ना आणलं हे रेंटवर. हरकत नाही, दुसरीकडे बघा ना, वेब सिरीज आहे त्या बघा ना. प्रॉब्लेम काय आहे तुम्हाला? युद्धाची फिल्म आहे ना. बायोपिक कुणावर करतोय आपण? बायोपिक कुणावर करतोय? उत्तर दे ना मला तू. आप्पासाहेब पुरचुंडे. कोण होते आप्पासाहेब पुरचुंडेकर? कोण होते? अंडरम बॉलर होता तो? कोण होता? कोण होता सांग ना. योद्धा होते. योद्धा होता ना. मग त्या तोडीचे कॉस्ट्युम नकोत? अरे शिरस्त्राण पाहिजे लोखंडाचं. हे चिलखत पाहिजे ना त्याला, अशा जाळ्या बिळ्या पाहिजेत ना अशा लोखंडाच्या. अरे बूट पाहिजेत असे. अरे आप्पासाहेब मोठा योद्धा यार. सर सगळं येत आहे, फक्त रिहर्सल साठी हे आता घातलंय ना. कोरिओग्राफ करून ठेवूया, म्हणजे ते सामान आलं की लगेच शूट करता. आलं की मी शूटिंग सुरू करणार. मला रिहर्सलची गरज नाही. सर असं नका करू ना. काल त्यासाठी मी शूटिंग कॅन्सल केलं होतं. कॅन्सल केलं होतं की नाही? एक्झॅक्टली सर. नहीं, मेरे को सुनने का नहीं, हमरे का नहीं सुनने का है. वो हमको जब आएगा वो हमका सुन शुरू करूंगा. हमका नहीं सुनने का है. ओके सर, आपण सरांचे क्लोजेस शूट करून घेऊया. सर तुम्ही सेट आहात ना सर? मी अभिनेता आहे. इलेव्हन्थ आवरला नको ना असं, प्लीज प्लीज. आपण तुमचे क्लोज करून घेऊया. तुम्ही रेडी आहात ना सर? हे विचारते, रेडी आहात ना? कधीपासून? 7च्या कॉल टाइमला मी 6:45ला मेकअप करून रेडी असतो. इंडस्ट्री आहे मॅडम. काहींना टॅलेंटमुळे कामं मिळतात, काहींना वेळेवर आल्यावर कामं मिळतात. काय बोलली? ती म्हणते वेळेवर आपण सुरू केलं असतं शूट तर काही प्रॉब्लेम झाला नसता. त्यामुळे आपण तुमचे क्लोज काढून घेऊया. चालेल ना सर? तुम्ही स्क्रिप्ट वाचली आहे? 7च्या कॉल टाइमला मी चला सरांचे क्लोज करून घेऊया. सर तुम्ही ते इकडनं घेता ना, ते फोन कर ना बाई, फोन कर ना. सर थोडंसं फक्त इथे बसता का, म्हणजे त्यांचे क्लोज काढून घेता येतील मी आम्हाला. बाजूला हटणार नाही. मी इथेच बसणार. जोपर्यंत ते ओरिजिनल सगळं येत नाही मी इथेच बसणार. काय काय करायचं तुम्हाला करा. सर मागे वा फक्त. अरे नाही होणार, नाही होणार. येत आहेत. फोन कर ना. कुठे आहेत ते? नमस्कार. आले. सर नमस्कार सर, वेळेवर आलात सर. थँक्यू सो मच फॉर कमिंग. या ना प्लीज. सर ओळख करून देते. सर हे यशवंत पुरचुंडे. सर ज्यांच्या आयुष्यावर आपण चित्रपट बनवतोय ना,
ते आप्पासाहेब पुरचुंडे त्यांचे खापर पण तू यशवंत पुरचुंडे. अरे बापरे, नमस्कार. अरे बापरे, समीर. अरे तुम्ही का ते? हो नमस्कार. यार, तुम्ही आज आलात यार, खरंच यार माझं भाग्य की मी तुमचं दर्शन अरे पाया पडतो. हो सर काय अरे नाही नाही हो, आम्ही तुमचे मोठे फॅन आहे हो, आम्ही पाया पडलो. अरे नाही नाही हो, तुम्ही काय पडताय हो, आप्पा साहेबांचं रक्त आहे तुमच्या, तर मी पाया पडतो. नाही सर हो, आप्पासाहेबांचा रोल करायला तुम्ही तयार झालाय खरं तर मी पाया अहो, पडलो पाहिजे. नाही 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 हो, आप्पा साहेबांचं तुमच्या बरोबर काय सांगू तुम्हाला पाया नाही नाही, हे बघा, खरंच सांगू का, आप्पा साहेबांबद्दल मला खरं तर काही आता सुचत नाही, पण मी पाया पडतो. असं करू नका मला पाया अरे नाही यार, अरे मी तुमच्या पण पाया पडतो यार. हो नाही नाही, मी आप्पासाहेबांचं कोणी नाहीये. चल चल चल. अरे खुर्ची दे रे बाबा, खुर्ची दे, खुर्ची द्या. खुर्ची दे, बसा बसा. हा सर पटकन बोलून घ्या म्हणजे सुरू करता येईल आपल्याला ना. साहेब तुम्ही आलात, एवढं बरं वाटलं ना यार, क्या बात आहे यार, क्या बात आहे. हे आप्पा साहेबांचा रोल मी करणार आहे हे जेव्हा मला कळलं ना साहेब, हवा काटा आला आत, काटा आला, मी खरं सांगतो तुम्हाला, अंगात काटा आला. म्हणजे अरे आप्पा साहेब म्हणजे काय वाटलं तुम्हाला? अरे केवढा मोठा योद्धा होता तो, क्या बात आहे. कॉस्ट्युम ते आले का सगळं? चिलखत वगैरे आलंय हो, चला ना करूया. यांनी आणलंय चिलखत, ते मी घालून घेतो. तुमच्या समोर एक सीन करतो मग. Yes, sir. या. चला. त्यांनी आणलंय कुठे, मी स्वतः घेऊन आलो आहे ते. म्हणजे स्वतः आप्पासाहेबांनी युद्धामध्ये जे जे काय घातलेलं होतं ते सगळं घेऊन आलो इथं मी. Yes, sir. काय सांगताय काय तुम्ही? म्हणजे काय आप्पा साहेबांनी 12 युद्ध ज्यावर जिंकली. हो हो सगळं चिलखत आहे तुम्हाला सांगतो. शिरस्त्रांना आहे, ढाली आहे त्या. आप्पासाहेबांनी ज्या तलवारीनं वार केले की नाही ती तलवार सुद्धा घेऊन आलो आहे. चला मग घालू या, सुरू करूया का? आप्पा साहेब म्हणजे माझ्यासाठी असं पाहिजे. हा. हे काल जर करूया ना तुम्ही- पण. हो करूया आपण. हे काल जर तुम्ही सामान काढा घ्या. हे काल जर अवेलेबल करून दिलं असतं, उषा काय ती ईशा, हा. ईशा. तर किती बरं झालं असतं. काल काय त्या लोकांनी ना काहीतरी कचकड्याचं दिलं, हे पुठ्ठ्या बिठ्ठ्याचं. मी आणले का? नाही आणले. म्हणतो. या जनरेशनचा प्रॉब्लेम काय माहितीये का, यांना ना 1-2 ठिकाणी ते लोक असिस्टंट डिरेक्टरशिप करतात आणि यांना वाटतं आता पिक्चर येतो. अभ्यास नाही ना त्यांचा. अभ्यास करायला पाहिजे, आजूबाजूला काय चाललंय हे बघायला पाहिजे ना. बघतो आम्ही. क्रिस्टोफर नोलन नाव ऐकलंय कधी? क्रिस्टोफर नोलन, हो त्याचा पिक्चर आलाय, ओपनर आहे का? बघितलाय? बघितलाय का? ओपन हायमर. हा? ओपन हायमर असं. ओपन हा जो काय आहे तो बघितलाय का मला सांगा? नाही आता प्री प्रोडक्शन चालू आहे फिल्मचा. हा मी रात्री 12चा शो बघितला. ऑथेंटिसिटी पाहिजे, ऑथेंटिसिटी. कळलं का? हा तो टॉम क्रूजचा एक आलेला आहे, मिशी इसबगुल, बघितलाय? मिशन इम्पॉसिबल. हा पण बघितलाय का? हाच आहे. हा तीच ते बघितलाय का? 61 वर्षाचा माणूस आहे, स्वतःचे स्टंट स्वतः करतो. चिन्मय मांडलेकर बघितलाय? त्यांचं काय? नाही आल्यात तर बघून घ्या सजेस्ट. माधुरी दीक्षित बघितली आहे? त्या कुठे आल्यात? नाही त्या नाही आल्यात, पण जनरल एक बघून घ्या त्यांच्याकडे. त्याने तुम्हाला सांगतो माधुरी दीक्षित काय कमिटमेंट आहे, काय ऑथेंटिसिटी आहे. त्यांनी 30 किलोचा एक ड्रेस घेतलेला. किती? 30 किलो. 30 किलोचा एक ड्रेस घेतलेला. पापों के हमको है हम कौन है असा एक पिक्चर होता आणि त्यात घुमडा में नाचे मोर कौवा कौवा असे गाणं त्यांनी केलं. सर हम आपके हे कोण, हम आपके हे कोण असा पिक्चर आहे आणि कव्वा कव्वा हे गाणंच नाही इंडस्ट्रीत. तो जो ड्रेस होता तो देवदास मध्ये घातला होता माधुरी दीक्षित. हा कोण आहे? ओय, हा हा कोण आहे? कोण आहे म्हणजे? हु इज दिस गाय? हा कोण आहे? सर आपल्या फिल्मचा विलन आहे, भुजंगराव करतोय ना. हा विलन करतोय ऑफकोर्स. आपल्या चित्रपटात. हा मेन विलन हा करतोय. हो सर आज 0 रेटिंग आहे तुमच्या कास्टिंगला. 0 रेटिंग आहे ह्यांच्या कास्ट. अरे विलन कसा पाहिजे? विलन असा पाहिजे ना, त्याची एंट्री अशी जोरदार पाहिजे ना. हे कसलं आहे? तुमच्या समोर लहान वाटायला हवं म्हणून तो विलन आहे ना. असं. नाही याचं काय माहिती का, मी आहे ना, ऐक बाळा, मी सुपरस्टार आहे, तू विलन आहेस. पण मी बिझी आहे. हे ऐका हे जे उलट बोललाय ना, हे मला आवडलेलं नाही. हा हो समजाव याला. हो समजाव. सर हे आपल्याला आता पुढे जायला हवं ना. घ्या घ्या. बापरे. आप्पासाहेबांनी स्वतः घातलेलं आहे बरं का हे. हा हे बघ, हे वळता येत नाही, हे जरा एवढं आहे ना. ओरिजिनल आहे ना होती. नाही हे माझ्या हातात द्या. हळू. अरे बाप रे. आप्पासाहेब हे आहे, आप्पासाहेबांनी घातलंय म्हणजे आशीर्वाद दिला वाटतं आप्पासाहेबांनी. सर घाला घाला अरे चला. बापरे जड आहे हे, थोडंसं जड आहे. घाला चला चला.
अरे नाही रे, कसं रे? मला सांगा मी युद्धाला चाललोय का आलोय युद्धावर? अरे काय करताय काय झालं होतं? उलट उलट हा उलट तेच म्हटलं मी. ते घातलं त्यांनी. असं कसं होईल? असं केलं आणि वार केला लपलो असं नाही होऊ शकणार ना. हा चला 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 पटापट. वा सर वा 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 सर वा वा सर मस्त सर. हा वा साहेब दिसायला लागलेत बरं का तुमच्यात आता. वा हा आप्पासाहेब दिसायला लागलेत तुमच्यात. हा छान झालंय म्हणजे चांगलं वाटतंय ना. हा मला पण हे होतं बाबा आहे का मजा. अब देखो बाय फिल्म का ये देखो बाय मजा देखो. हा मस्त. करून घेऊया मसीन आपण चला, करायचं आता. का? तुम्ही सर तिथे बसता का जरा मॉनिटरवर? इथे बघायला बसू शकता तुम्ही तिकडे. हा चला चला करायचं. हो अरे अरे चला. अरे Yes, sir. आप्पांचे आशीर्वाद आहे उत्तम होणार सगळं काम. ओके ना सर. अरे एकदम ओके. मॅडम तलवार घेतो. ऑफकोर्स सर. अरे एकदम सोडू नका डोकं काय झालं. सर पण तुम्हाला सांभाळावं नाही, लागेल. मी ते सांभाळतो धरणार मी नाही. अवलंबून होतो ना तुमच्यावर. तुम्ही असं एकदम हात सोडून मला जर सांग काय आहे? ओके आता सोडतायत ते. जड आहे जड मी आहे. उभा करू का तुम्हाला सर? बॅलन्स नाही ओके उभं करू का? थोडं जड आहे. हा चला सर. ओके रेडी सर. वाव व्हेरी ऑथेंटिक सर. चला करूया आपण सीन. येस सर. फील क्लिअर हंडे खुर्च्या उचल. चला सर इकडे. आता हे दिसतं ना कोरिओग्राफी ऑथेंटिक व्हेरी ऑथेंटिक. चला इथे जसं ठरलंय तसं. काय होतंय सर? हे आहे. सर बरे आहात ना? असं का करताय? काय हे होतंय का? थोडं जड आहे. आ. मगाशी मला वाटलं होतं पण आहे थोडं जड आहे. सर ऑथेंटिक आहे म्हटल्यावर होणारच ना. चला चला असं समजा समीर चौगुले नाहीत असं समजा. हा नाही आप्पासाहेब आहेत असं. हा आपांचा आशीर्वाद आहेत आपण. उत्तम चला 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 टेक. तलवार द्या चला. तलवार पाहिजे आपांची तलवार असेल ना. Of course. आपली सर कोरिओग्राफी लक्षात आहे ना? आय ओके सर समळून अरे हे सोडा सर समळून का? तलवार म्हणजे आमच्या खानदानाचा मान आहे. अरे म्हणजे काय खाली पडून द्यायची नाही. नाही कळलं का? व्यवस्थित सांभाळून. अरे ताट राहिली पाहिजे. चला हा आप्पासाहेब झाले म्हणजे चला ओके रेडी चला. फील क्लिअर चला. काढावं लागेल. मॅन काढ. ते काढायचं ना. काढा ना ते. जरा कोणी काढेल का? चला हा बाजू. येस थोडी हलकी झाली. हा चला सर रेडी. सर तुम्ही म्हणालात म्हणून सगळं ऑथेंटिक आणलंय आपण. वाव इट्स लुकिंग वंडरफुल सर. ओके सर रेडी ना? अरे ढाल कुठे? ढाल द्या. ढाल द्या. ढाल आहे मग घ्या ढाल घ्या. पण हे ढाल गरजेचे आहे. सर कोरिओग्राफी तशी ठरली आहे ना आपलं की तुम्ही असं करता. पण आम्ही आत्मचरित्र वाचलं कधी ढालीबद्दल कधी काही लिहिलेलं नाही. आप्पासाहेबांनी स्वतः वापरलेले ढाल आहे. मला कदाचित ते एक पान असं तिथे झालं असेल ढाली. सर प्लीज सर सनडाऊन होतोय सर प्लीज चला ना सर. या तलवार मी जस्ट एक हे आहे म्हणजे हे तो मुद्दाच नाही. सर कमॉन सर. तलवार तेवढी सांभाळा बरं का? तलवार सांभाळ. खाली पडून द्यायची नाही. तुम्ही काळजी करू नका. ते सर नाही पाडूच देणार आमचं नाही. म्हणजे हे असते तलवार म्हणजे कसं सांभाळा तेवढं. सर एकच सीन करायचा आहे आपल्याला. कमॉन सर. सर कमॉन सर. सर चला. ओके रेडी का सर? उतर चला. सर पोझिशन वर करून द्या. फर्स्ट पोझिशन. एक नंबर. सर तलवार पोझिशनला घ्या ना प्लीज. ओके रेडी सर. ओके रोल कॅमेरा. रोलिंग. आप्पा एक अग्निकुंड गाथा आप्पांच्या संघर्षाची. एक मिनिट थांबा. नाही तलवार घेते. तलवार बरं. हे काय आहे हे? हे आता काय बोलते? सर सिनेमाचं नाव आहे. पहिला शॉट आहे ना आपला. अरे पण मग ते असं बोलतात का त्याच्या आधी काही? पहिला शॉट आहे सर. मुहूर्ताचा शॉट आहे असं हो काय बरोबर आहे. करता? काय होतं मी ते
श्वास रोखून होल्ड करतो आणि एवढं लांब आहे तर माझं ताकद जाते ना. पटपट त्यांना बोलायला सांगा. पटापट हो ती आता पटपट बोल सर. पहिला सीन आहे आणि एकच सीन करायचा आहे आज प्लीज सर. ओके सर प्लीज आपणचा डोळ्यासमोर ठेवा. आपणचा आशीर्वाद समीर चौगुले ना आप्पा कडक आहे का? सोडू सर. कमॉन समीर सर. होतंय वंडरफुल व्हेरी ऑथेंटिक सर. चला, वा चला. वा वा रेडी सर. ओके रेडी रोल कॅमेरा. आप्पा एक अग्निकुंड गाथा आप्पांच्या संघर्षाची. प्लीज लवकर पुढे. सीन 2 टेक 2. चांगलं आहे तुम्हाला सांगितलं होतं मी तलवार खाली पडून द्यायची नाही म्हणून. तलवार म्हणजे कशी अशी घेतली पाहिजे का नाही? तसेच सर मला सांगतो ज्याच्या हातनं तलवार खाली पडते की नाही बोकाच्या वड्याबरोबर त्याला तळतोय त्याला आम्ही. काय जोर तलवार धरायची. सर सॉरी सर. सर काय जोर बी राही का नाही अंगात. सर सर मी माफी मागते ते आता नाही खाली तलवार नाही सांभाळा पडणार. तेवढी. कसं आहे हो खानदानाचा आमचा मान असतो देऊ. तलवार आप्पासाहेबांची तलवार. सर एकच सीन करायचा आहे उलटी धरली, हा, प्लीज. सरळ. काय झालं मी काहीच नाही तुम्ही केलं. तिथे का जाताय असे? तलवार तिथे घेऊन आली मला. मी काहीच नाही केलं. मी करतो सर प्लीज या ना सर प्लीज. चला. सर, ऐका सर कालच्या सीन मधले ते कचकड्याचे ते वापरूया का आपण जरा बरं पडेल जरा. नाही तर कसं ऑथेंटिक पाहिजे ना. नाही, नाही authentic. नाही नाही ऑथेंटिक हे खूप कमाल दिसतंय. तुम्ही मॉनिटरवर एकदा येऊन बघा हे खूप छान नाही दिसतंय. भारी दिसतंय. अहो, आप्पा दिसताय दोन शेमटी शेम तुम्ही. बरोबर आहे. नाही, नाही. पण चला, एकदा come on, जरा- सर. सर, तुम्ही करू शकता. तुम्ही आप्पासाहेब दिसताय. कॅमेरा तुम्ही बाजूला व्हा. पाहू क्या क्या होता है. चला प्लीज मॉनिटर हाथ फील में क्लिअर. हाथ में जो भेटकुळे होत आहे ना वो फुकता है चला सर करूया का पण. होते मस्त. हा, चला चला फील क्लिअर. ओके रेडी. तलवार तलवार वर सर प्लीज सॉरी तुम्ही फील्ड मध्ये नका जाऊ असे. ओके रेडी रेडी का सर. सर तुम्ही जा ना. सर ओके रेडी. घेतो शाबास नका अरे मग कसा बसा मी तिकडे उभा हा शाबास येऊन मला पाडतो. तलवार धरा की अशी वाच करतोय ना यार. माझ्या बरोबर करतोय ना यार. काय मुंडवळा बांधले घ्या मागे ती. शाबास ठरलेलंच नव्हतं ना रे. तुम्ही आणि काय शाबास नको ना देऊ शाबास. सर माती खाल्ली तरी नको ना येऊ जवळ. सर प्लीज सर करूया ना सर प्लीज प्लीज. आपण हो होतंय कमॉन सर. कमॉन कमॉन सर. चला करू शकता सर. कडक मध्ये. सर तुम्ही प्लीज होणार एकदम. सर प्लीज इकडे या. हा, चला चला हा. ओके चला लवकर करा रे. सर सर कमॉन कमॉन सर चला ओके रेडी रेडी. पाणी हवंय. हे काय चल कर ते. सर रेडी ओके ए रेडी आहे सर सगळे सायलेन्स. ओके रेडी रोल कॅमेरा. रोलिंग. आप्पा DDL जे कसं म्हटलं तसं मनाने मोकळी होणार रे बाबा. अरे नाही रे ताकद माझ्यात आता. ओके सर आपण एंड स्लेट देऊ नको आता देऊ. आयडिया केली नि घुसली असं झालं रे. सर प्लीज सर ओके नाही नाही स्लेट नाही. चला ओके रेडी पोझिशन. हेच आप्पा पिप्पा नको आहे मला. सर प्लीज फर्स्ट पोझिशन नीट सर प्लीज. होणार चला हा. वरतून घे फक्त. लवकर कर. ओके रोल कॅमेरा. लवकर कर. ऍक्शन. अरे तू तलवार काय माणूस आहे काय हो सांग. सर अरे ओके सर 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 पाणी आणा पाणी आणा. सर ह्याच्या आईला आप्पाला का दुसऱ्यांदा मेली. पाणी आणा. सादरीकरण जोरदार टाळ्या. कडक परफॉर्मन्स. हास्यरसिक रसदा. वा 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 सम्या, सलाम आहे तुला सलाम. तुझ्या मेकबिलीफमुळे असं वाटलं की मनामनांचं ओझं तुझ्या अंगावर पडलंय की काय. इतका स्ट्रॉंग मेकबिलीफ होता तुझा आणि इतकं कन्व्हिक्शन पॉवर तुझी इतकी भयानक आहे. ला जवाब. गॉड ब्लेस यू ऑल. सुपर परफॉर्मन्स सगळ्यांचा. अप्रतिम कॉन्सेप्ट होती आणि अप्रतिम सादरीकरण होतं.
लाजवाब, मजा आली, मजा आली. मृणालताई. सर्वप्रथम समीर आणि अख्खी टीम तुमचं खूप मनापासून अभिनंदन. सहकुटुंब महाराष्ट्राची हास्यजत्रा आता पुन्हा नवीन सीझन त्याचा सुरू झाला, याचा अत्यंतिक आनंद मी व्यक्त करते. प्रसाद आणि सई, मला तुमचं खूप कौतुक करावं असं वाटतं की दर वेळेला प्रत्येक सीझनला प्रत्येक एपिसोडला वेगळं वेगळं विनोद या विषयावर बोलत राहणं ही सोपी गोष्ट नाही, पण ती तुम्ही करताय याबद्दल तुमचं खूप मनापासून अभिनंदन. मंडळी, आपल्या सगळ्यांची लाडकी लॉली आज पोचली एका राजकीय मंचावर, त्यामुळे आज विनोदाला बहुमत मिळणार हे मात्र नक्की. हे धमाल प्रहसन घेऊन आपल्या समोर येत आहेत अर्थातच जिच्या मॅडनेसला नाही ठाव अशी नम्रता संभेराव आणि विनोदाची डबल डेकर प्रसाद खांडेकर. हॅलो हॅलो, माईक टेस्टिंग, माईक टेस्टिंग. दादासाहेबांचं थोड्याच वेळ तिथं आगमन होत आहे आणि दादासाहेब आलेले आहेत इकडे. गाडी पार्क केली ना व्यवस्थित? हो. काय बनू झाली का सगळी मॅडमच्या पक्षप्रवेशाची तयारी? हो दादा. लय मोठा सेलिब्रिटी आहे. हो दादा. करतील ना व्यवस्थित पक्षप्रवेश? हो दादा. समजवलं ना सगळं व्यवस्थित? हो दादा. करू का मग अनाऊन्स? हो दादा. एवढंच डायलॉग आहे आज? हो दादा. चल करतो या. नमस्कार. सन्माननीय व्यासपीठ आणि उपस्थित माझ्या बंधू आणि भगिनींनो, मंडळी, सध्या आपल्या राज्यात काय परिस्थिती आहे तुम्हाला माहिती आहे. आमच्या पक्षात येण्यासाठी सगळेच लोक सध्या आसुसलेले आहेत. असाच एक तुमच्या आमच्यातला एक सामान्य चेहरा, जो सामान्य असला तरी अतिशय लोकप्रिय आहे, असा चेहरा आज आमच्या पक्षात जाहीररित्या प्रवेश करतोय, ज्यामुळे आमच्या महिला आघाडीची आणि एकंदरीतच आमच्या पक्षाची ताकद वाढणार आहे, आमचा पक्ष अजून सक्षम होणार आहे. तर मी मंचावर आमंत्रित करतो मिस लॉली यांना. खिचीकडे करा. अरे कोणीतरी फ्लॅशेस मारा. नॉट ओनली क्लॅप्ड, प्लीज स्क्रीमिंग, शाउटिंग, प्लीज व्हिस्लिंग. मॅडम म्हणजे? अरे म्हणजे कोणीतरी ओरडा, किंचाळा, कोणीतरी शिट्ट्या मारा. प्लीज फ्लाय युअर फेटा अँड न्यूड युअर हेड. काय बोलताय तुम्ही? म्हणजे तुमचे फेटे उडवा आणि तुमचं डोकं डंगू बुंगू करा. कारण आता टीव्ही समोर सिटिंग आणि होल फॅमिली फ्लटिंग. लॉली इज रिटर्न. होल फॅमिली फ्लटिंग नाहीये, ते होल फॅमिली लाफिंग असं आहे. या दॅट इज दॅट. हाय हाय व्हेरी मच. हे आपल्या महिला आघाडीचं प्रमुख होणार आहे? हो दादा. ही सेलिब्रिटी आहे? हो दादा, सेलिब्रिटी फेमस आहे त्या. मी नाही पाहिलं कुठल्या सिनेमात. मी त्यांचे पिक्चर तुम्हाला डाउनलोड करून देतो, बघा, कमाल आहे. डाउनलोड. तर मंडळी, मिस लॉली आता आपल्या जनमानस लोकहक्क जागरूक पक्ष या पक्षात जाहीर प्रवेश करणार आहेत. येस येस, खांडू बरोबर बोलतायत. मॅडम, खांडू बोलू नका, खांडे पदाधिकारी आहे मी. ऍक्च्युली मी प्रेमाने सगळ्यांना असंच बोलते, हो की नाही बनुकडी? बनुकडी तुला बघतो नंतर. मॅडम या इथे पोडियमवर बोला. त्यामुळे मी पण तुम्हाला प्रेमाने असेच बोलणार. खांडुकली, पुंडुकली, टुंडुकली, टुंडुकली. ते जनतेचं प्रेम आहे. मॅडम या इथे या, पोडियमवर आपलं मनोगत व्यक्त करा. नको पोडियम नको, मला पोडियमची गरज नाहीये. लॉलीचा आवाज हा जनमानसांच्या तळमळापर्यंत पोहोचलेला आहे. लॉली हितनं मधनच करेल तिचं जे काही मनोगत व्यक्त करायचंय. तर लॉलीच्या भगिनींनो आणि भगिनींच्या बंधूंनो, लॉलीच्या दिवाणांनो, लॉलीच्या परवानांनो, लॉलीच्या मस्त्याणांनो, लॉलीच्या पागलांनो. बोला बोला, पुढे पुढे. मुद्द्यावर या, मुद्द्यावर या, मुद्द्यावर या.
खांडूला डायरेक्ट मुद्द्यावर यायला आवडतं वाटतं. नॉटी खांडू. दादा कुठं नेऊन जाळू तुला? अरे काय आणलंयस? तर लॉली आज या पक्षाचा दांडा पकडून प्रवेश करणार आहे. अरे दांडा बोलली मॅडम. दांडा नाही, पक्षाचा झेंडा तुम्ही हातात घेऊन प्रवेश करणार आहात ना? खांडू झेंडा कशावर लटकवलाय? दांड्यावरच लटकवलाय ना, की स्ट्रॉवर लटकवलाय? की नुसताच फडफडवताय तुम्ही हाताने घेऊन? दांड्यावरच आहे ना झेंडा. तुम्ही प्लीज लॉलीचे नट बॉल्ट काढू नका. नटबॉल्ट म्हणजे काय? चुका काढू नका. फॉल्ट म्हणतात तो. नटबॉल्ट कुठला? कुठे चिपकवलंय तुम्हाला? दॅट इज दॅट. मंडळी द्या इकडे. तर मी आमच्या या जनमानस लोक हक्क जागरूक पक्षाचा हा झेंडा मी लॉलींच्या हातात देऊन त्यांचा पक्ष प्रवेश करतोय. टाळ्या. मॅडम काय झालं? काय? काही नाही, काहीतरी आठवलं. काय? सेम असाच दांडा होता. काय? माझा कपडे वाळत घालायचा दांडा सेम असाच होता. मी एकदा अशीच माझ्या बाल्कनीमध्ये उभी होती. बाल्कनीमध्ये मी माझे कपडे वाळत घालत होती, तर माझ्या हातातनं दांडा निसटला आणि पाण्यामध्ये बुडला. ऐका ना मॅडम, ते आता नको ते नका आठवू. सध्या आपण पक्ष प्रवेश करूया. हा येस. तर मंडळी, मिस लॉलींनी आज आपल्या या पक्षात प्रवेश केलाय आणि हायकमांडच्या आदेशानुसार आज आम्ही त्यांची मुंबईच्या महिला आघाडीच्या प्रमुखपदी त्यांची नियुक्ती करतोय. मॅडम तुमचं मनोगत सांगा की इथे काय यावं असं वाटलं तुम्हाला? नक्कीच. तर मंडळी, आज या ठिकाणी मी लॉली सांगू इच्छिते की या ठिकाणी आज हा जो पक्ष आहे, जनाला सोडलं मनाला लोक बघतायत, त्या पक्षामध्ये मी आज इथे प्रवेश. नाही मॅडम, जनाला सोडलं, ते नाव नाहीये. जनाला सोडलं. जनमानस लोकहक्क जागरूक पक्ष. ओके सॉरी, मी रॉंगले. सॉरी माय मिस्टेक. सॉरी. तर मंडळी, आज मी ही लॉली आज या ठिकाणी सांगू इच्छिते की जनाच्या मनाला सोडला रात्र जागवतायत लोक. ऐका ना. चुकलं का काही? मॅडम तुम्ही पक्षाचं नावच नका घेऊ. बरं ठीक आहे. तर आता हा जो पक्ष आहे, या पक्षात आज लॉलीने प्रवेश केला आहे. आता तुम्हाला सगळ्यांना क्वेश्चन पडला असेल की लॉली राजकारणात कशी ऑली. येस खरंय. तर मंडळी, आज या ठिकाणी मी सांगू इच्छिते की राजकारणातले काही शब्दप्रयोग हे लॉलीला अत्यंत लोकप्रिय आहेत, अत्यंत आवडतात. मनाला बाहुले. तर पहिला जो शब्द आहे या ठिकाणी राजकारणातला, तो म्हणजे बैठक बोलवा. दुसरा शब्दप्रयोग आहे स्टँडिंग कमिटी. आणि तिसरा अत्यंत महत्वाचा आणि माझा लाडका शब्द, तो म्हणजे शब्दप्रयोग कामाचा आढावा घ्या. मॅडम, कामाचा आढावा घ्या असं आहे ते. कामाचा आढावा घ्या कुठे? दॅट इज दॅट. कामाचा आढावा घ्या. हा ठीक आहे. तुम्ही मध्ये माझे नका नटबॉल्ट काढू, तुम्ही बाजूला व्हा. तर मंडळी, या ठिकाणी मला हेच सांगायचंय की राजकारणात अनेक शब्दप्रयोग वापरले जातात आणि अनेक राजकारणी असं सुद्धा बोलतात की बंद दाराआड आमची चर्चा झाली. तर लॉलीला सुद्धा बंद दाराआड चर्चा करायला खूप आवडते. मला सगळ्या पक्षाच्या नेत्यांना हे सांगायचंय, लॉलीचं खुलं आव्हान आहे. खुलं आव्हान. दॅट इज दॅट. माझ्या मराठीच्या चुका काढू नका, माझं मराठी उत्तम आहे. तर लॉलीला सगळ्या नेत्यांना खुलं आव्हान करायचंय की ज्यांना कोणाला बंद दाराआड चर्चा करायची असेल त्यांनी लॉलीला भेटा, कारण लॉलीला फक्त बंद दाराआड चर्चाच करायला नाही. तर मंडळी, मिस लॉलींनी आपलं मनोगत इथे व्यक्त केलंय आणि याच मुहूर्तावर मला माझा वचननामा जाहीर करायचा आहे. गेल्या कित्येक वर्ष तुम्ही मला सतत निवडून दिलं. यंदा आपल्या प्रभागात ना मी पुन्हा एकदा उभा आहे आणि म्हणून मला खांडूजी आवडतात, कारण खांडू हे नेहमी उभे असतात. मला पडलेले, हरलेले,
उमेदवार अजिबात आवडत नाहीत. मला सांगा खांडूजी, तुम्ही कुठे किती वाजता कुठल्या रस्त्यावर उभे असता? म्हणे तुझ्या आईला तू पण दे. धमाल परफॉर्मन्स ॲज युजल. खूप हसवलं. भारी भारी भारी. सई. मस्त परफॉर्मन्स होता. मला लॉलीची खूप आठवण आली 2 महिने. म्हणजे कधी एकदा भेटतीये लॉलीला असं झालं. नमा, तुला कधी एकदा भेटतीये ह्यामध्ये आणि लॉलीला कधी एकदा भेटते यामध्ये खूप फरक आहे. तर म्हणजे तुझी तर आठवण येतेस, पण तुझ्या कॅरेक्टर्सची सुद्धा आठवण येते. म्हणजे तू किती पोचली आहेस आमच्या मनात हे लक्षात घे आधी. आणि लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सगळे या परफॉर्मन्सचे फॅन आहेत. कारण तू ज्या प्रकारे तुझी देहबोली असते आणि तू ज्या मॅनरिझम्सनी हे कॅरेक्टर उभं करतेस ते फार एंटरटेनिंग असतात. आणि तुला कायम माझ्या भावाची तगडी साथ असते, त्यामुळे तुमची भट्टी कायम छान जमते. खूप मजा आली. वा वा वा. तर मंडळी, आजच्या भागात इथेच थांबतो आहोत. भेटूया उद्याच्या भागात. उद्या देखील सुभेदार या चित्रपटाची टीम आपल्यासोबत असणार आहे, त्यामुळे तुम्ही बघायला विसरू नका. तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची टीव्ही समोर बसूया, सहकुटुंब हसूया. नमस्कार मंडळी. सोनी मराठी आणि हास्य जत्रेच्या संपूर्ण कुटुंबातर्फे तुम्हा सगळ्यांना भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. तणावाच्या पारतंत्र्याला झुगारून तुम्हा सगळ्यांना खळखळून हसवण्यासाठी पुन्हा एकदा घेऊन आलो आहोत तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा. टीव्ही समोर बसूया, सहकुटुंब हसूया. मंडळी, आज देखील सुभेदार या चित्रपटाची टीम हास्य जत्रेत सहभागी झालेली आहे. त्यांचं देखील टाळ्यांच्या गजरात स्वागत आहे. मंडळी, आता इथे होणार आहे एका विनोदी कार्यक्रमाचा सर्वे. चला तर बघूया त्यातून काय निष्कर्ष निघतोय ते. जो घेऊन आपल्या समोर येत आहेत दादरचा अमोल पालेकर, ओंकार राऊत, पुण्याची विनम्र अभिनेत्री प्रियदर्शनी, कोळीवाड्याची रेखा वनिता खरात आणि जिच्या मॅडनेसला नाही ठाव अशी नम्रता संभेराव. एक्सक्यूज मी. हाय. हॅलो. हाय हाय हाय. तुमच्याकडे थोडासा वेळ आहे का? हाय, लय वेळ आहे. ओके. सो आम्ही सोनी मराठी चॅनलकडनं आलोय. हास्य जत्रेचं नवीन सीझन सुरू होतोय, सो त्यानिमित्ताने आम्ही एक सर्वे करतोय. तर महाराष्ट्राची हास्य जत्रा हा कार्यक्रम तुम्ही पाहता? म्हणजे ती डान्सचा कार्यक्रम आहे. बघतो. डान्सचा कार्यक्रम? हा. आती कोणतरी एक बाई येते, नाचते, निघून जाते, बघतो आम्ही. नाही 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 नाही, खरा कार्यक्रम त्याच्या पुढे सुरू होतो. बघतो ना मग. म्हणजे अहो, एक मिनिट. म्हणजे तुम्ही प्राजक्ता माळीचा डान्स बघता आणि बंद करता? त्यांना कुठे नाचता येते हो? आज सारखं सारखं तसंच नाचतात त्या. अहो, त्यांच्या बरोबरचे दुसरे पोरं असतात ना, काय नाचतात. आय 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 लय भन्नाट. ते बघतो मी. आणि मग टाळ्या वाजवते तर सगळे. मग मला वाटतं संपता कार्यक्रम. मग मी टीव्ही बंद करतो आणि जातो मी. एवढाच कसा कार्यक्रम असेल मला सांगा? एवढाच कार्यक्रम असेल कसा? म्हणजे ते रील असतात ना एवढे एवढे. हा, तसंच. टीव्हीवर का रील? मला नाही, टीव्हीवरती नाही रील दाखवत. स्किट कॉमेडी शो आहे तो. बस ना. वडा बोला. थांब. हास्य जत्र्यांना डान्सचा कार्यक्रम वाटला? हे स्किट करणाऱ्यांचं दुर्दैव आहे का प्राजक्ताचं दुर्दैव आहे? काय लिहायचं होतं सर? काय देव जाणे काय लिहायचं. बरं, प्राजक्ताचा डान्स आवडला असंही लिहू शकत नाही, कारण की तो बोललाच नाही. बरं, त्याला ज्यांचा डान्स आवडला त्याला डान्ससाठी घेतलंच नाहीये. त्यांना ज्यासाठी घेतलंय ते त्यांनी बघितलंच नाहीये. काय लिहायचं मला कळत नाहीये. काय पाऊस रसिको? प्रसाद सरांचा आवाज येतो. हॅलो, एक्सक्यूज मी. हाय, तुम्ही हास्य जत्रा बघताय ना? ते काय असतं? नाही, तुम्ही जे बघताय ते हास्य जत्रा आहे.
हे माझ्या मित्राने माझ्यावर पैज लावली आहे. तो बोलला हा कार्यक्रम न हसता बघून दाखव, 500 रुपये हरीन. अच्छा मग मी बोललो किती पण हसायला आलं कंट्रोल करायचं, हा. हसायचं नाही. हा अर्धा तास झाला बघतोय, हसायलाच येत नाही. हसायला येत नाही. थोडस तरी हसायला आलं, थोडस तरी म्हणजे एवढं तरी आलं असेल. नाहीच येते का हसायला? हास्य जत्रेचे फॅन्स आहेत ना, का फक्त ऍक्टर्सनाच वाटतंय की त्यांचे फॅन आहेत म्हणून? काय ग केवढ्या त्या साड्याला चिमटा काढलास ग, केवढ्याने कळवळला तो साड्या. चाली पण लय मजा आली साड्याला चिमटा काढायला. तुला मेलीला कशात पण मज्जा येते. बस बस आता बसूया, पण नंतर तुझी बारी हा चिमटा काढायचा. चिमटा काढायला विचारूया लावतेस या वय. नमस्कार आजी. हाय, मी तुमचा थोडा वेळ घेऊ शकते का? थोडा कशाला, पाहिजे तेवढा वेळ घे. आम्ही काय रिकाम्याच बसलो इकडे. 3 तासांनी येणार आहे आमची बस. अरे वा. अच्छा. मग काय आम्ही गर्दीत जो भेटेल त्याला चिमटा काढतो. ओके ओके, बोल बोल. हा, तर आम्ही सोनी मराठी चॅनल कडनं आलोय. हास्य जत्रेचा नवीन सीझन होतोय, सो आम्ही एक सर्वे करतोय त्यासाठी. तुम्ही महाराष्ट्राची हास्य जत्रा हा कार्यक्रम पाहता? कुठला कार्यक्रम आहे ग हा? ऐकल्यासारखं वाटतं. ऐकल्यासारखं. सोनी मराठीवर लागतो बघा 9 वाजता रात्री, महाराष्ट्राची हास्य जत्रा. ना 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 ना. स्किटचा कार्यक्रम. अच्छा, तो होय. हा हा हा. काय रोमॅन्टिक कार्यक्रम आहे काय? लाज नाही, कॉमेडी कॉमेडी. त्याच्यामध्ये तो परसाद हो काय बाय माझे तो मुच्चड काय. त्याचं नाव कानावर पडला ना तरी माझी शुगर हाय होती. आवडतो तिला, आवडतो आजींना. बुलबुल्या होता त्याला. आजींना लिहून घे, लिहून घे, पोरांसोबत लिहून घे. आज्यांना प्रसादोक आवडतो. वा वा वा, म्हणजे तुम्ही आमचा कार्यक्रम बघता. खूप आवडतो आम्हाला कार्यक्रम, सगळे बघतो. तर मग त्याच कार्यक्रमाबाबत आम्ही सर्वे करायला आलोय. अच्छा. सामान्य प्रेक्षक म्हणून आम्हाला जाणून घ्यायचंय की तुम्हाला काय आवडत नाही त्या कार्यक्रमामध्ये. काय वाईट आहे बाबा, किंवा हे खटकतं की हे नका करू, जसं आम्ही लिहून घेणार आणि आम्ही सांगणार. काय ग मालू, तू मागे बोलत होतीस तुला ती आवडत नाही. ती काय तिचं नाव मिलीचं ती नाही काय जाडी सारखी आहे. हा ती जाडी, आताच लग्न झाला बघ तिचा काय वनिता खरं नाही तिला. डोक्यात जाते तुझी. तुम्हाला आवडत नाही? नाही आवडत. तुम्हाला चॅनल चेंज करून टाकते दिसली तर. तिचं आता लग्न झालंय, तिला आता तरी सांग पोरी सारखी वाघ बाय. नाही तर घरात 2-2 नवरे कसे दिसतील. ऍक्टिंग लग्नात पण जबरदस्ती पोरगी दिसत होती ती. आता लग्न झालं तर कसं बाई, सासू सासऱ्यांची सेवा करायची, नवऱ्याची सेवा करायची नाही. ही बसली स्किटा करत एकटी. अमेरिकेला गेली ती पण एकटी. नवरा बघितला एअरपोर्टला कसा घाई कुतीला आला होता बघितला नाही त्याला. गेली एकटी, सुटली आहे. जाऊ दे. आजी 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 अमेरिकेला ती फिरायला नव्हती गेली. MHJ ची टूर होती अमेरिकेला. अमेरिकेत जाऊन MHJ वाल्यांनी कार्यक्रम केलाय. कार्यक्रम केला तिकडे अमेरिकेला जाऊन. स्किट्स केले अमेरिकेला जाऊन. बाय माझे तिकडे पण स्किटच केलाय तुम्ही. हा तर स्किटचाच कार्यक्रम आहे ना, मग स्किटच करणार ना आजी. नाही तसं नाही. मग त्या तात्या विंचूला का नाही नेला तुम्ही? तात्या विंचू? कोण तात्या विंचू? तो तात्या विंचू, तो चष्मा लावतो तो, असं ऍक्टिंग करतो तो, असं करतो तो. ओंकार राऊत. तुम्ही आजी 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 ते हे सगळं ठीक आहे. मी असंच करतो. हा बरोबर आहे, बरोबर आहे. पण तात्या विंचू का? अरे चष्मा घालतो ना, चष्मा घालतो म्हणून तात्या विंचू. काय मस्त लॉजिक लावलंयस तू. त्यांचं लॉजिक
सॉरी मुद्दा माझा हा. आहे की त्या तात्या विंचूला का नाही नेला त्या म्हणजे हा, त्या त्याला- ओंकार राऊतला नेलं ना, म्हणजे एक नसीब नसीब की बात आहे अब क्या नाही, पण त्याचं 32 कारण- लोक आहेत ना, 32 लोक आहेत आमच्या टीम मध्ये, तर सगळ्यांना तसं एका वेळी नाही नेऊ शकत. त्याला नाही नेलं ना ते बरंच बरं का? काय मेल्याची ऍक्टिंग कढईत पॉपकॉर्न टाकल्यासारखी ऍक्टिंग करतो ताडा ताडा बरं झालं इकडे पण काही कॉमेडी जमत नाही तिकडे पण नाही जमली असते तर इज्जत गेली नसती असं काय लिहू बरं आहे नकोस, ते नाही हे लिहू बोलायचं. नकोस ग, हे लिहू नकोस, असं काही नाहीये. चांगलं आहे ते, त्याचा एक ते महत्वाचं. आपण पृथ्वी प्रतापवर बोलूया ना. हा मला तर त्या पृथ्वी प्रताप बद्दल बोलायचं बोला बोला, पटपट बोला, मी लगेच लिहून घेतो. बोला. तो जो पृथ्वी प्रताप आहे ना हा. जाऊ दे त्या बिचाऱ्याबद्दल बोलायलाच नको बोला ना. नाही जाऊ दे बिचारा आहे तो. अहो, नाही, काय नाही, बिचारा बोला. नाही, जाऊ दे त्याच्याबद्दल अहो आजी बोला तुम्ही तो बदल करेल स्वतः नाही अरे मेहनती नट आहे तो हे काय नाही, असं काय नाही, हे नाहीये. बोला तुम्ही, काही बोला, काही बोला. काय काय मिशा लावून येतो, फक्त नुसते कॅरेक्टर करत असतो, खोटा खोटा अभिनय वाटतो, काही बोला. तो खोटा अभिनय करतो मग राऊतचं तर काहीच नाही त्याच्यावर कशाला येताय तुम्ही, मला कळत नाही. काहीच नाही आरडा ओरडा करू नकोस त्यांच्यावर प्रेक्षक राऊतचा काय अभिनय येत नाहीये म्हणजे मला काय कळत नाही. एवढंच येत. बस झालं हो, एवढंच येत. बस झालं. एवढंच येत. आम्ही बघतो एवढं एवढंच नको त्याचा विषय, काही गरजच नाही. कोणाबद्दलही बोलू नका, वेगळं काहीतरी बोला ना, काहीतरी वेगळं बोला, काहीतरी सांगता. आता ज्याच्याबद्दल वाटतं त्याच्याबद्दल बोलणारच ना आम्ही. हा, आता आम्ही लेखकांबद्दल काय बाई लेखक हास्य जत्रेचे ते मागे ते आपण मुलाखत बघितली 2 म्हाताऱ्यांची हा? किती छान बोलत होते. 2 दिवस विषय काढतात, मिटिंगा करतात 2 दिवस. हो हो नाही दिवस भर बसलेले असतात विषय काढायला काय माझे लिहित का नाहीत नाही लिहितात नाही अहो तेच लिहितात ते विषय काढतात आणि मग तेच स्किटही लिहितात हा मग कॉमेडी का नाही लिहित कॉमेडी कुठे कॉमेडीच लिहितात. कॉमेडीच असते. हसायला तर येत नाही बाय आम्हाला तर नाही येत हसायला नाही खरं तर नाहीच येत हसायला आत्ताच तुम्ही म्हणत होतात आम्हाला आवडतो कार्यक्रम, आणि असा लगेच तुम्ही एवढे वाभाडे काढताय म्हणजे. आता तुम्ही विचारला सूचना द्या तर आम्ही दिल्या नसेल पाहिजे तर नाही सांगा. मी काय बोलते खरं बोलते मी काय कोणाच्या बापाला घाबरत नाही हो सांगा कोंड्याचे कशाला बोलतेस सांगा आजी सांगा Sorry, आम्हाला माफ करा. सांगा म्हणजे आम्ही तसे बदल नक्की करू तुम्हाला बदलायचं असेल ना तर तुमचा एक कोण तो आहे ना तो मोठे गोस्वामी त्याला बदला अहो, तो एक तर तो एक नाहीये, ते 2 आहेत. सचिन मोठे, सचिन गोस्वामी. ये बघ नावामध्ये पण काही वेगळा सुचला नाही सचिन त्याच्यासाठी तरी 2 दिवस काढायचे वेगळे MHJच्या लेखकांनी त्यांची नावं नाही ठेवलेली आहेत. आणि मुद्दा तो नाहीये, मुद्दा आहे की ते रायटर, डिरेक्टर, प्रोड्युसर आहेत, त्यांना नाही बदलू शकत आपण. त्यांचा शो आहे मुळात त्यांचा शो आहे त्यांना नाही ग बदलू शकत आणि कसं 31 जणांमध्ये हे 1-2 चालून जातात आणि आता कोणाला बदलायचा ग का कोणाला बदलायचंय तुम्हाला? कोणाला तरी बदललं तर कॉमेडी बदलल ना तुमची असं नाही. आता तो नाही का बदलला तो नाही का जाड्यासारखा टाकला होता तो बदलला आणि त्याच्या पोराला आणला तर काय कॉमेडी करतो तो जाड्या टकला म्हणजे प्रसाद खांडेकर एक मिनिट त्याच्या मुलाला नाही आणलंय. नाही त्याने केसांचं ऑपरेशन केलंय तर तो आता यंग दिसायला लागलाय तोच आहे त्याचा मुलगा नाहीये नाही पण कॉमेडी बरी कर बेस्ट बरी कॉमेडी करतो प्रसाद पण आहे ना खांडेकर कपटी आहे काय? कपटी आहे कपटी काय? आता ह्याने याचे केस वाढवले त्या डॉक्टरांकडे त्या दुसऱ्या टाकल्याला नाही घेऊन दुसरा टकला म्हणजे श्याम राजपूत नाही तो 2 टकले घेऊन फिरतो तो समीर चौगुले. इथे आणि ते समीर चौगुले. त्याला घेऊन नाही गेला बिचाऱ्याला अहो, त्याला त्याला म्हणाव जरा स्वतःमध्ये आता बदल आण किती दिवस टकल्यावर विनोद करणारेस म्हणाव मग त्याची कॉमेडी कशी होईल अहो काय बोलताय तुम्ही? नाही तर काय
काय येतो तर टक्कल घेऊन येतो कॉमेडी करायला. टक्कल घेऊन येतो म्हणजे त्याला टक्कल आहे म्हणून तो घेऊन येतो. शांत, शांत. हेल्मेट आहे का ते अरे. बाईकच्या आरशावर लटकवायला? नाही ना, टक्कल स्वतःच आहे. शांत हो, प्रेक्षक आहेत ते आपले, काय करतो? समीर चौगुल्यांबद्दल ते बोलतायत म्हणजे ठीक आहे कळतंय मला. त्याला विचारायचं. ओके आजी बोललो की यांना सॉरी तुम्ही असं सॉरी प्लीज सॉरी बोलू नका असं समीर नाही चौगुल्यांबद्दल. तसं नाही, मग तसं बघायला गेला तर तो तुमचा पृथ्वी प्रताप आहे ना, त्याच्याबद्दल मग लिहा. हे बोला ना तुम्ही असं काहीतरी पटपट बोला लगेच लिहून घेतो. पृथ्वी प्रताप आहे ना, चेहरा बघा, चेहरा तो पण मेन्शन झाला पाहिजे. चेहरा. मोठा अभिनेता समजतो ना स्वतःला. हा? जाऊ दे त्या बिचाऱ्याबद्दल मला बोला ना त्याच्याबद्दल, बोला थोडस तरी बोला, थोडस बोला ना. जाऊ दे, नाही बोलायचं त्यांना. जरा तरी बोला. नाही बोलायचं त्यांना, जाऊ दे. बोलायचं नाही तर काहीतरी बोलायला पाहिजे ना त्याच्याबद्दल. शांत. चालू मला एक सांग, काय ग मालू, आपण कमवतो कशासाठी? पोटा पाण्यासाठी. बरोबर. पोटासाठी कमवतो तर माणसाने खायला पाहिजे की नको? कोणाचं बोलते? तिला जरा सांग खायला. कोणाला? तुमची ती सई. सई एवढी बारीक आहे, एवढं काडी सारखी झालीये, बारकुंडी झाली आता एवढूशीच. पुढच्या काही दिवसामध्ये माईक कोणता आणि ती कुठली एक ती ना, ती डाएट करते. ओके, ती मेंटेन आहे, स्क्रीनला तशी फिगर लागते. काय करायचंय ते डाएट चाटायचंय. आता ती ईशा डे नाही, केवढी मेंटेन आहे. कुठली हास्य जत्रा बघताय तुम्ही मला सांगा एकदा. थँक्यू आजी, आम्ही तुम्हाला विचारलं, तुम्ही तुमचा अमूल्य वेळ आम्हाला दिला त्यासाठी खूप थँक्यू. थँक्यू सो मच. ए पोरांनो, निघताय तुम्ही? निघू द्या ना आम्हाला, प्लीज निघू द्या आम्हाला. तो गोड पोर आहेत खरं, चांगलंय. पण हे तुमची हास्य जत्रा त्या कार्यक्रमावाल्यांना सांगा, सोनीवाल्यांना, चांगलं करतात तुमची पोरं. आम्हाला खूप आवडतो तुमचा कार्यक्रम, मनापासून बघतो. परत घेऊन येत आहे ना दुसरा सीझन? हो, नवीन सीझन आहे. काय म्हणताय ते? सहकुटुंब हसूया. हा हा करा तसं. असं लागलं पाहिजे. करतो आम्ही. आणि त्या पृथ्वी प्रताप, आता तर इथे सांगा त्याचं काय? पृथ्वी प्रतापला सांग. जाऊ दे त्या बिचाऱ्याबद्दल. अरे सांग ना तुम्ही तिच्याबद्दल काहीतरी वाईट असेल ना त्याच्याबद्दल. नाही, काहीतरी वाईट असेल त्या राऊतला सांगा, काही करू नकोस. नाही करत त्या अजयच्या कोण नाही करत, कोणी नाही करत असं. काहीतरी बोलायचं केवळ कमाल असा सर्वे, केवळ कमाल. संपूर्ण असं वाटत स्किट. वा 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 वा. प्रसाद दा. वा 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 वा. स्वतःवरचा विनोद आणि इतका नितळ निखळ स्वच्छ विनोद हा फार अवघड असतो, पण त्याच्यात तुम्ही इतके पारंगत आहात. आणि आपलं अख्खं कुटुंब, आपण सगळेच ते इतक्या स्पोर्ट्समन स्पिरिटने घेतो की हे संस्कार आहेत आपल्यावर मोठे गोस्वामींनी केलेले. त्यामुळे त्यांचे आभार मानण्यासाठी एकदा टाळ्या वाजवूया. स्वतःलाच रिप्लेस करण्याच्या गोष्टी ते म्हणत होते स्किटमध्ये. अप्रतिम बहार आणली तुम्ही चौघांनी. वा, मजा आली. मंडळी असं म्हणतात की कुठे काय बोलावं यापेक्षा कुठे काय बोलू नये हे कळणं जास्त महत्त्वाचं असतं. आणि नेमक्या याच बाबतीत कन्फ्यूज असलेली सून आता इथे काय धमाल उडवून देते ते आपण बघणार आहोत. जी धमाल घेऊन मंचावर येत आहेत हास्य जत्रेतले अतरंगी हास्यवीर. अरे म्हणजे काय, अरे खूप खूप शुभेच्छा. भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. बाबा मांडलेकर, पुरकर, लांजेकर शुभेच्छा देतात. खांडेकर
खूप खूप शुभेच्छा. बाबा माझ्याकडनं पण सांगा. ह्याच्याकडनं पण शुभेच्छा. बाबा ह्याच्याकडनं म्हणजे नाव सांगा ना. हा मुलगा आहे माझा, श्रमेशकडनं पण शुभेच्छा. हे काय आत्ताच मी सोसायटीचं झेंडावंदन करून आलो ना. हो चल 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 ठेवतो. हो हो चालेल. चला जिलेबी घ्या. जिलेबी आणली सगळ्यांसाठी आणली. ते वाटायला आणले की लाटायला आणली आहे? नाही, मी जिलेबी वाटायलाच आणली, पण वाट्यात भेटल्या. ते सगळ्यांना वाटत होतं इकडे. घ्या घ्या शुभेच्छा घ्या. चला बाबा जास्त जिलेबी नको. इन्सुलिन टोचाच्या ऐवजी ग्लासातून प्यावं लागेल. अरे असं रे, आज स्वातंत्र्य दिन आहे, एकदम सेलिब्रेट केलं. बाबा ना 15 ऑगस्ट एकदम क्रांतिकारक होता. पुरण चढतो पुरण. पुरण मग पुरण खांडेकरांना पण चढतं का फक्त पुरकरांना चढतं काय? बाबा बापरे. नाही म्हणजे बाबांनी काल कसल्या भारी इतिहासातल्या गोष्टी सांगितल्या ना. म्हणजे मिस्टर रॅन म्हणू नकोस, असहकार चळवळ आणि स्वातंत्र्याच्या लढाया. बापरे बापरे कसलं भारी सांगितलं होतं. साधं नाहीये, वाचन आहे वाचन. म्हणजे बेकार वाचतात बाबा. पण बाबा मला ते कळलं नाही हो. म्हणजे काल तुम्ही सांगत होतात ना, तेव्हा तुम्ही असं का म्हणाला तो की 15 ऑगस्टला भारताला स्वातंत्र्य मिळालं, पण 22 ऑगस्टला मी मात्र पारतंत्र्यात गेलो. आणि असं पण म्हणाले बाबा की माझी काळ्या पाण्याची शिक्षा तेव्हाच सुरू झाली आणि ते ईस्ट इंडिया कंपनीतून एक तगडा सहकारी कोणीतरी कार्यकर्ता आमच्या घरी पाठवला आणि अख्खं घर काबीज केलं म्हणून. खान बंद ठेव. असं काय करते बाबा? मला सांगा ना, 22 ऑगस्टला असं नेमकं काय घडलं की तुम्ही पारतंत्र्यात गेलात? आमचं लग्न झालं 22 ऑगस्टला आणि ईस्ट इंडिया कंपनी मधून आलेला तगडा गडी मीच होती. अगं बापरे. वनी ये जिलोबी खा, उडून जा, गोड गोड खा. झाला गेला राग गेला. वनी काळ्या पाण्याची शिक्षा झाली माझ्यामुळे. मला झाली या घरात येऊन काळ्या पाण्याची शिक्षा. मी फार वेस्टला राहते तरी तुम्ही मला ईस्ट इंडिया कंपनी मधला बोलता. मी ईस्ट इंडिया कंपनी तर तुम्ही वेस्ट इंडिज कंपनी. मी बोरिवली ईस्टला राहतो. मी बोरिवली ईस्ट इंडिया कंपनी. वने रडू नको. सून घरी आली तरी बायकोशी कसं बोलायचं याची अक्कल नाही तुम्हाला. बाबा 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 आई मी काय म्हणतो, कशाला भांडतोय आपण? जरा आनंदात आहे ना, नको भांडूया ना. हो ना, मला तेच कळत नाही. सारखं कशाला भांडतात ना ही लोक, मला कधीच कळलेलं नाहीये. एवढं हसतं खेळतं घर असताना ही लोक अचानक कुठून भांडायला लागतात. तुझ्या जिभेची नजर लागते कुटुंबाला. कळतं का? अक्कल आहे का? एक काम कर, जेव्हा तुला बोलावंसं वाटेल ना तेव्हा बोलू नकोस, शांत बस. शांतपणा शिकवते. नमस्कार दादा. अरे काका पाया पडतो. अरे काय म्हणतो पट्ट्या? अरे वा, अरे पाय पडा. दादा वहिनी, हा जोडा काय भारी दिसतोय वा. टचवूड. बडा जोडा तो बडा जोडा, छोटा जोडा सुभान अल्लाह. स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा सायमन काका. सायमन काका? तुम्ही सायमन काका. थांबा मी पाणी आणते तुमच्यासाठी. पुरी, अरे माझं नाव श्याम काका आहे ना. काय काही पण बडबड. तुम्हीच बोललात ना आपल्या घरी उद्या येणार आहेत ते सायमन काका आहेत म्हणून. म्हणजे ते आल्यावर आपण बोलायचं सायमन गो बॅक, नाहीतर तो सायमन येतो आपल्या सगळ्या सामानावर डल्ला टाकतो म्हणून. काय बोल? तुम्ही आईच म्हणाल्या काल मला. काय मी सायमन आहे. हे बघ ऐक दादा, मी सायमन आहे का या घरच्या? मग त्याला गो बॅक म्हटले होते. गो बॅक गो बॅक. त्यान बाय ना तेवढा ना आवडताय का मी? नाही भाऊ. पण मी काय डल्ला मारू आहे? डल्ला मारू नाही हो. काही नका बोलवा वहिनी. म्हणजे आमच्या घरातली जुनी इस्त्री, जुनी सायकल, जुना टीव्ही कोण घेऊन जातं ना म्हणून. माझा दादा देतो मला. माझा दादा देतो. दरवेळी देतो असं नाही. तू अरे तो
माझा आहे की श्याम्या कधी कधी तर मला वाटतं माझं घर म्हणजे कबाडीचं दुकान आहे. या घरात नवीन काही वस्तू आणली, टीव्ही आणला नवीन, ती जुना टीव्ही द्या श्याम्याकडे. काही बोलायला जावं, अरे तुझ्या कुठं लग्न झालेलं आहे, एकटाच आहे ना तू, राहू दे तुझ्याकडे. नुसता पसारा झालाय माझ्या घरात. पण याच्यामुळे तुम्ही मला सायमन म्हणता? नाही भाऊजी तुमच्याकडे नको असलेलं सायमन तुम्ही मला देता. सामाना सरांचे आहे, सरांचे आहे. अरे डल्ला मारणारा चोर आहे गरीबी दादा. ते मागच्या महिन्यात बाईक नेलीस, ती आणून दे परत बाबा. जुनी गंदी पटक भंगार बाईक मला दिली. 15,000 रुपये खर्च केले मी तिला, न्यूक्रिंग केली. आता तू घेऊन टाक, मला पायी पुदाड. नाही भाऊजी तुम्ही बोलू नका बहिणी, एवढं नाही बोलू नका तुम्ही. अहो पण ऐकून नाही ऐकायचे मला. मी नको बोलायला हवं होतं काय? तू बोलूच नको, तू शांत राहा. तुझ्या जिबेला ना शवासन करायला शिकव आता. कळलं? त्याच्यात आज भलं सगळ्यांचं. Sorry. ऐका ना तुम्ही रडू नका ना ऐका ना तुम्ही प्लीज रडू नका. ऐका, मनाला लावून घेऊ नका. आमचं सगळ्यांचं खूप प्रेम आहे. बाबा आई खूप प्रेम. रमेश माझ्याबद्दल रमेशचं खूप प्रेम आहे. रमेश खूप कौतुक करतो तुमचं. सारखं म्हणत असतो, म्हणजे कालच म्हणाला पुढचं पानिपतचं युद्ध आमच्या काकाच्या टकल्यावर होऊ शकतं. असं काय करतो? अरे बापरे, मी हे पण बोलायला नको होतं. पुढच्या वेळी तुझी जीभ आहे ना माहेरी पाठवती, परत आणू नकोस. कळलं काय? काका 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 असं अजिबात नाही काका. रे दाजी हे काय ठेवलंय मध्ये? अरे कशाला मारलं? सॉरी काय सॉरी? कोणाला असं मारतात का? म्हणजे एखादा माणूस बसलेला त्याला असं मारतात, दुःखात बसलेला माणूस त्याला असं मारतात. अरे तुम्ही कशाला का बसला इथं? हा काय बायगत रडताय? उठा गेला का? नाही आहे का आता? अरे उठा. यायला माणसागत माणूस आहे. 15 ऑगस्टच्या शुभेच्छा. यायला का बारके बोरागत रडते तो? आता हे स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा म्हणलं होतं नाही तुला जिलेबी असणार? अरे तायडीच्या घरी 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी जिलेबी असणार. विशेष हाड आहे बघा. हार्ड विषय. मग बाकी काय समोर आहे? एकदम मस्त मामा. तू कसं आहेस? केडा तू बरी आहे ना? हो मी एकदम मस्त. तुम्ही कसे आहात गोंद्या मामा? गोंद्या मामा? तुम्ही कोण? मी गोंद्या मामा? हो, बाबा म्हणाले काल ते आमचे मामा आहेत ना, ते गोंद्या आहेत गोंद्या. त्यांनी तुमचा नंबर पण सेव्ह केलाय. गोंद्या आला रे आला. नाही काय बाबा? मी गोंद्या? माझा नंबर तुम्ही गोंद्या आला रे आला म्हणून शेव केलाय? बघू शकतो मी. गोंद्या आला ही काही सांगते. गोंद्या आला रे नाही, गोविंद आला रे असं केलं. विरारवर नाही येतोस ना तू? दाजी तैसरला राहायला आलोय आता मी. मला का बरं म्हणलं तुम्ही? शांत व्हा. नाही शांत मी काय म्हणणार नाही. तुम्ही लगा- शांत तुम्ही बसा बसा. शांत व्हा. दाद्या बस. शांत Please, काय शांत बोलायचं नाही दाजी. बसा ना हो. काय असं करताय? आमचं किती प्रेम आहे तुमच्यावर हो. हा? आई किती प्रेम करतात तुमच्यावर. आई तर काल लाडाने तुम्हाला अल्लाउद्दीन खिलजी पण म्हणाल्या. काय? मी अल्लाउद्दीन खिलजी होय? नाही, ऐका मी अल्लाउद्दीन खिलजी होय? वहिनी ऐका. केस मोकळे सोडल्यावर वाटतं कधी कधी. अरे ऐकून मला बोलता हे तुम्ही ऐकून घेताय? नाही नंदू ताई नाही. हे अलाउद्दीन दाद्या नाही बोलले मी. ही काय दिवा घेऊन फिरती? दिव्याला काय सुंदर सुंदर राक्षस काढती? मी काय सिनी आहे काही? अरे मामा, तो अलादीन, ती अल्लाउद्दीन खिलजी बद्दल बोलतेय. तुला काय कळतंय का? मला अल्लाउद्दीन खिलजी बोलताय.
सासू काय बोलते मला आत्ताच्याच काहीच कळायला पाहिजे. सासू काय बोलती मला? नाही एवढं काही नाही बोलल्या त्या. टंगड्या तोडून हातात देईन. सासू काय बोलती सांग मला. आई फक्त एवढ्याच बोलल्या अल्लाउद्दीन खिलजी येतो आणि आपल्या घरातल्या सामानाची लूट करून निघून जातो. मी लूट करते. आई वहिनी सगळं तुमच्यामुळे झालेलं आहे. मी काय केलं? तुम्ही काय म्हणता त्यांना खिलजीन लुटून नेलं फुटीन नेलं. अरे तू त्यांच्यापेक्षा जास्त तुम्ही लुटलेलं आहे. हो अरे आमच्या खानदानातले लोक तुम्हाला काय म्हणतात माहितीये का, की तुम्ही खांडेकरांचा कोहिनूर पळवला. कोहिनूर हा खांडेकरांचा कोहिनूर. कोहिनूर अंधारात चमकतो, हा अंधारात बावचळतो. आमच्या हनीमूनच्या रात्री काय झालं मी नाही सांगणार तुम्हाला. एक मिनिट. हिने मला मिठी मारली आणि घाबरवलं म्हणून मी बावचवलो. हो मग तू घाबरवलं मला. आणि रोज रात्री हिटलरच्या गॅस चेंबर मध्ये मी गुदमरते त्याचं काय. एक माणूस या माणसा शेजारी झोपू शकत नाही. खांडेकरांचं ओपन हायमर. आई आई काय तर काय जाऊ दे. नुसता स्फोट घडवत असतो. त्याच्यामुळे मी माझ्या आवडीचे कडधान्य नाही खात. आई रडू नका. एक मिनिट. हे कशाला काढलं इथे? बरोबर आहे. हे कशाला काढलं इथे? कशाला काढलं? बाबा कशाला हा विषय कशाला काढायचा? वहिनी काय करताय? माझ्या दादाला ओपन आयमर म्हणते. तू आयमरची अब्दाली आहे. अब्दाली. हो काय बोलतोय? हा कोण आहे? टकल्या. हाय काय म्हणला तायडीला माझ्या? अब्दाली अब्दाली अब्दाली. हो मग तू मेहमूदचे टकलाली. अरे त्यान बहिण हा कोण होता? मला नाही माहित कोण होता. तुझ्यासारखा होता रेमे डोक्याचा. मी रेमे डोक्याचा? मग तू सर विवियन रिचर्ड्स. अरे काका ये ते क्रिकेटर होते चांगले. कडक बुंदी आहे काय रे? माझ्या नवऱ्याला तू युसुफ खान. दिलीप कुमारांचं नाव आहे. मोठे ऍक्टर होते. आपण स्किट करतोय. एक मिनिट. माझा भाऊ दिलीप कुमार, तू कुमार गौरव. एका स्किट मध्ये करिअर संपवेन. काय म्हणला? काय म्हणला माझ्या बायको? ही का बोलली? ही का बोलली माझ्या भावाला? तुम्ही कशाला आधी तू बॉम्बे टाक. अरे बॉम्बे डकचं काय इथं? बॉम्बे डक म्हणजे बॉम्बिल त्यांचा काय संबंध आहे? तू कटप्पा. मी काय मागणं मारले आज 15 ऑगस्ट आहे. आपण हसत खेळत जगूया. चांगले दिवस आहेत ना. नको भांडूया. नाहीतर काय. सारखं आपलं भांडण भांडण कंटाळा आलाय मला या भांडणाचा. श्रमेश काल तू ना बरोबर बोललास. लवकरात लवकर या घराची फाळणी करूया आणि स्वतःचं स्वतंत्र 1 BHK घेऊन राहूयात. घालवलं मारा. जा बाळा, तू आज जा. तू आज जा बाळा. एक रोमॅन्टिक विषय चालू होता आमचा. हे बोलायला नको होतं का? वा वा, अतिशय एंटरटेनिंग भांडणं होती. मस्त. सई. फन परफॉर्मन्स होता. ह्या सिरीजवरती हळूहळू तुमचा मस्त जम बसायला लागलाय आणि आज त्याची प्रचिती आली. खूपच छान. आज खूप मेंबर्स पण वाढलेत. मला असं वाटलं खूप छान टीमवर्क होतं आणि ही फॅमिली पुढे काय करते हे बघायला मी खूप उत्सुक आहे. श्यामदादा विशेष परफॉर्मन्स होता आजचा. काहीतरी वेगळ्याच रूपात तुम्ही होतात. मजा आली. सगळ्यांची कामं उत्तम. फार मस्त. मंडळी, जर तुमच्या घरी आलेला एक नोकर अर्थात मेड तुमच्या बायकोसोबत मेड फॉर इच अदर असल्यासारखा वागू लागला तर बघूया काय धमाल उडते ते. रसिका, ए रसिका, अगं चहा दे.
डोसा डोसा नाही का चहा. अमेरिकेला जाऊन हेच करून आलात ना? चिडचिड नको कर. डोसा. असं चिडचिड नको ना करत जाऊ सकाळी सकाळी. सतत चिडचिड करत असतेस. चिडायची गरज आहे का? चिडचिड करू नको. काय करू आता? 11 वाजत आलेत. आपली ती कामवाली बाई मंगला ती अजून आलेली नाहीये. ती नाही येणार आहे. माझं झालं होतं फोनवर बोलणं. नाही येणार आहे म्हणजे? ती म्हणाली मी नाही येणार. आजही दांडी मारतीये ती. हो. रविवार यार, मलाही आराम करायचा असतो. काळजी करू नकोस. मी ओरडलोय त्यांना. म्हटलं काय मंगला ताई, हा नेहमीच्या दांड्या झाल्यात, कामावरनं काढून टाकीन. तर मला म्हणाल्या काळजी करू नका साहेब, मी नाही आले तर कोणाला तरी पाठवते. रिप्लेसमेंट पाठवताय. पाठवते ते रिप्लेसमेंट. मग आधी का नाही सांगितलं? चला म्हणजे मला काम करायची गरज नाहीये. काही आवश्यकता नाही तुला काम करायची. तिचा भाऊ येतोय. हा भाऊ. रिप्लेसमेंट म्हणून ती मुलगा पाठवते? हो. अहो घरातली कामं त्या मुलाला जमणार आहेत का करायला? मी पण त्यांना तेच म्हटलं काय मंगला ताई, मुलाला जमणार आहेत का घरातली कामं? तर त्या म्हणाल्या साहेब पाठवते ना, आता होईल तुमचं काम, त्यांना काळजी करू. म्हटलं ठीक आहे, आता त्यांना एवढा विश्वास आहे तर काय प्रॉब्लेम. अरे आज रविवार आहे, नेमकी जास्त कामं असतात घरात. धर तोच आला वाटतं. थांब बघा. नमस्कार. हॅलो एव्हरीवन, माय सेल्फ रॉकी फ्रॉम पवई फिल्टर पाडा. मंगलाचा भाऊ मी मंगलाचा भाऊ रॉकी. मंगलाचा भाऊ. हा मंगलाचा भाऊ रॉकी मी. रॉकी. हा बर नमस्कार. आहो काय रॉकीचे केस पहा ना किती सुंदर आहे. वहिनी मी ऐकला केस सुंदर आहे म्हणून. अरे वहिनी याची एक गंमत आहे. केस धुण्याची एक विशिष्ट पद्धत आहे. सांगू तुम्हाला. ये ऐकलं प्लीज बसा ना. काय करायचं माहिती आहे का? रात्री झोपताना ना तेल गरम करायचं. अच्छा. आणि ते गरम तेल डोक्याला लावायचं. हो का? पण गॅसवरनं काढलेलं गरम तेल नाही, डायरेक्ट केसांचा श्याम राजपूत होईल तुमचा. कळलं का? तेल आहे थोडंसं नॉर्मल होऊ द्यायचं. मग वाटीत घ्यायचं, असं बोट लावायचं, वाटी घ्यायची आणि गॅसवर असं गोल गोल फिरवायची. चकला कशा पाडतो आपण तशी फिरवायची. हा म्हणजे वाटी ठेवून द्यायची आणि नंतर हळूच मसाज करायचा मागाचा. असं असं का? तू काय करतेस रसिका? मसाज करतात, करू द्या ना. बरं वाटतंय खरंच. वहिनी मस्त वाटतं ना? मी करून देऊ मसाज. चालेल. अजून भारी वाटेल. एक काम करा, तुमचे केस धुवून देतो. बाथरूम मध्ये चला. इकडे काय हे काय कॉन्व्हर्सेशन सुरू झालंय? धुवायचं ना माझ्यासारखे. अरे तू आत्ता आलायस ना घरात, काम करायला आलायस ना? का मंगलाताईने माझ्या बायकोचे केस धुवायला पाठवलंय? नाही ना, मग काम कर तुझी. करतो साहेब करतो. मला सांगा काय काम करायचं आहे? हे कर, झाडू मार. हा म्हणजे केर वगैरे काढ सगळं आणि झाडून घे सगळं बस. आणि बाकी पोछा मारायचा, बाकी काय नाही. झाडू कुठे आहे? झाडू देतात. झाडू इथे मागे. तुम्ही बस आराम करा. वहिनी आराम करा, मी मस्त काम करतो. मंगलाचा भाऊ कर. व्यवस्थित घ्या जरा. बस काय? तू बस. व्यवस्थित घेतो. चहा दे बस. आता काही तुला काम करायची आवश्यकता नाही. हा बस इथे हे घे. मला वाटतं आजचा रविवार वाया जातोय. नाही चहा पी. कशाला उगाच मी केला असता माझ्यासाठी. एका कपात पिऊ ना दोघं मिळून, कधीतरीच पितो असं. नाकात येऊ नका उगाच. बघा आधी घरात. काय तू करेल त्याची कामं, त्याच्याकडे कुठे लक्ष देतेस? गाणं गाणं एखादं. हा गाणं गाणं एखादं. आता काय? आता तू नेहमी बोलते ना साहेब मी गाणं गाऊ का? मला गाणी येतात. तू आमचं कशाला ऐकतोय रे? नाही मला ऐकायला आलं म्हणून बोल. गाणी गाऊ का? तुला सांगितलं मी गाणं गायला. गाणी येतात म्हणजे तुला कुठली गाणी येतात? साहेब लेडी गागा ते ब्रँड ॲडम्स पर्यंत सगळं ऐकतो आपण. इंग्रजी गाणी येतात तुला? हो लेडी गागा ते ब्रँड ॲडम्स पर्यंत. ब्रायन ॲडम 18 टिलाय डाय वगैरे ज्याने गायले तो येस सर येस सगळं येतं आपल्याला. तुला येतं? हो कारण आपण ओरिजिनल ऐकतो ना, डुप्लिकेट ऐकतच नाही. म्हणजे हिंदी गाणी आपण गातच नाही ना साहेब. ते सगळे कसे अर्धी गाणी चोरलेले इंग्लिश गाण्यावरनं म्हणून. काय गाणी चोरलेली असतात? हो वाटेल ते बोलते, असं काही नाही सिरियसली. आता ते गाणं बघा, आते जाते, ते स्टीव वंडरचं गाणं आहे ना ते. काय सांग? हा आय जस्ट कॉल टू से, ते गाणं आहे साहेब. ते गाणं चोरलेलं आहे. तुम्ही खोटं वाटतं तर तुम्ही ऐकून बघा ना. असं साहेब तुम्ही बघा, चहा पिताना हसू नका साहेब, मला हे होतंय. परत गा एकदा, परत गा. आते जाते आय जस्ट कॉल टू से. चल रे. सर ते हाय, तुम्ही चेक करून बघा सर. खोटा तुम्ही चेक करून बघा. असेल. तुम्ही ते ऐकलं का? वाहल्या वाऱ्या वाघ वाकारा वाहना केसरिया तेरा. आता तुम्हाला कशामुळे कळलं? ते केसरिया हिंदी मध्ये आलं म्हणून. अरेबिक मध्ये असंच गाणं आहे ते. परत एकदा. परत एकदा ना, एकदाच जे काय एकदाच. मुळात तू गाणी कशाला गातोय? गाणी काय आणले तुला इथे? नाही सर काम करायला आणलं. मग काम कर तुझं, चल. सॉरी सर. आपण कसला टॅलेंटेड बघा ना, वेगवेगळ्या भाषेतली वेगवेगळी गाणी येत आहेत त्याला. ते काम कर तुझं. आणि तू त्याचं टॅलेंट नको बघू बस. एक काम कर,
जेवणाची ऑर्डर दे. ऑनलाईन जेवण मागू. तू काय स्वयंपाक करू नको. मजा करू आज. नाही नाही रोज रोज बाहेर खाणं परवडत नाही आणि मावशी पण खूप दांड्या मारतात. मी करणार आहे आता जेवण. हा मी पण आहे. मी पण आहे म्हणजे आपल्याला स्वयंपाक येतो ना. तुला स्वयंपाक येतो? हो. स्वयंपाक येतो तुम्हाला? म्हणजे काय मला ताईने सांगितलं त्याचा सगळा स्वयंपाक करू द्यायचा. तुम्हाला सगळा स्वयंपाक येतो. हा पाहिजे तर आपण तुम्हाला डेमो देऊ शकतो. मला सांगा तुम्ही काय खाणार आहे. पास्ता खाणार की पॅन्झेनेला खाणार आहात? पॅन्झेनेला? येस इटालियन डिश आहे ती. हो मी कॉन्टिनेंटल कुकिंगचा कोर्स पण केलाय. इकडे काय कॉन्टिनेंटल कुकिंगचा कोर्स. कॉन्टिनेंटल कुकिंगचा कोर्स केलायस तू? हो सर. वडापावला चटणी लाव बोलल्यावर 4 वेळा पाव पाडशील असं तोंड आहे तुझं. तू कॉन्टिनेंटल कुकिंगचा कोर्स केलाय. तुम्हाला खोटं वाटतंय? हा मी शिकू शकतो. कळलं काय? मला शिकवाल का? मला कधीपासून शिकायचं होतं कॉन्टिनेंटल क्यूझिन. तुम्हाला शिकायचं आहे? हो. चला किचन मध्ये. काय बोला? तुम्हाला शिकायचं आहे? चला किचन मध्ये. हे बा कसा बोलतो अश्लील. काय झालं अश्लील आता? बोललो. चला किचन मध्ये बोलतो. मग अश्लील आहे मग हे. ही इज सो अनोइंग. आय एम गोइंग. काय आहे मी मी एकदाच बोलतो. आधीच सांगितलंय मी जे काय एकदाच बोलतो. हा मला त्रास होतो या माणसाचा. वहिनी मी जातो. नाही मी नाही मंगला रॉकी, ताईला रॉकी, तू पाठवतो. कुठेही जाणार नाहीयेस. मला शिकायचं इटालियन क्यूझिन. तुम्हाला प्रॉब्लेम काय आहे? हा माणूस नाही शिकायचं. तू इटालियन काय चल निघ. चालतो. ठीक आहे वहिनी. साहेब जेव्हा घरी असेल तेव्हा मला बोला. मी येतो. मी येतो आता. चला. ए नाही नाही अरे हा माझा नवरा हा रोजच घरी असतो. तू एक काम कर. तू ना उद्यापासून ये आणि आपली मंगला मावशी आहे ना तिला सांग तू सुट्टी घे म्हणून. येत जाऊ नको. म्हणजे एक मिनिट मी जॉबला येणार आहे. हो. वा साहेब थँक्यू मला जॉब दिल्याबद्दल. अरे मी दिलाच नाहीये. तुम्हीच दिला मला जॉब. ऐका मी काय म्हणतो माझी काम करण्याची एक पद्धत आहे. वेगळीच पद्धत आहे माझी. मी सोमवार ते शनिवार मरणाचं काम करतो. तर रविवारी आपल्याला सुट्टी लागते. आणि रविवारी माझा डे विथ मालकीनबाई असतो. काय म्हणजे मालकीनबाई सोबत मी बाहेर असं फिरायला जातो. अय्या हा आणि मग सोमवार ते शनिवार आठवड्याभराची भाजी घेऊन येतो. मज्जा. काय होतं फिरायला गेलं ना बॉन्डिंग वाढतं ना. हो. म्हणजे काय बॉन्डिंग वाढतं. मग काम करायला मजा येते. नाही तर काय येणार तुम्ही मला ओरडणार मग मला वाईट वाटणार आणि मग मी दांड्या मारणार. म्हणजे आहे का? नाही दांड्या नाही मारायच्या. वाटल्यास आपण बॉन्डिंग वाढवूयात. एक नंबर. आपण आजपासून सुरुवात करू वाटलं. ठीक आहे. आता मी काय तुम्हाला जेवण बनवून देऊ इटालियन वगैरे स्पेशल. हो चालेल. मग आज वार कुठला आहे पण? आज रविवार आहे. अरे संडे 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 सुट्टी. हो. डेविड मालकीनबाई. अरे आपल्याला फिरायला जायचं आता. अय्या हो. मग येताना भाजी पण घेऊन येऊया. चालेल. मी पटकन तयार होऊन येऊ का? पटकन तयार होते. आहो. रस्सा का वहिनी अजून किती तयार होणार आहे? ते थोडस तुम्ही कधी हरणाला लिपस्टिक लावताना बघितलंय? हे खूप होतंय आता. अरे लांडोर कधी काजळ लावतो? चल रे काहीतरी अहो म्हणजे वाघ कधी डरकाळी फोडतो? भिकाऱ्या वाघ डरकाळीच फोडतो. सॉरी हे खूप आहे. हे सौंदर्य खूप आहे. चला लगेच जाऊया डेविड मालकीन. नाही नाही पण बाहेर जायच्या आधी ना 5 मिनिटं मी स्वतःला आरशात निहाळते. तर तेवढं करू देते मग आपण जाऊया. ठीक आहे चालेल. लगेच आले 5 मिनिटं. 5 नाही 15 मिनिटं घे. कशाला साहेब? नाही मला जरा रॉकीशी बोलायचं आहे ना. तू 15 50 55 वाटेल तेवढी मिनिटं घे. सरकारी का लावली सर तुम्ही? अरे काही नाही जरा बोलायचं होतं. नाही माझ्यासमोर तू माझ्या बायकोला रस्सा वगैरे म्हणालास ना. मला सांग तू कधी सांबाराच्या पोटात लात बसताना बघितलीस का? नाही. मोर जेव्हा पिसारा फुलवतो तेव्हा त्याचा जो पृष्ठभाग दिसतो त्याच्यावर बुक्क्या लाता घातल्यानंतर तो सुचतो ते पाहिलंयस का? असं नाही बघितलं सर मी. मग भिकाऱ्या तुला ते दाखवतो मी. काय झालं? काय झालं? ग्लुकोजच्या पुड्यावरती बारकी पोरगी असते तसा हेअरस्टाईल आहे तुझी. अशी करा का? तू माझ्या बायकोला केस कसे धुवायचे वाटीने ते शिकवणार. ऐका सर मी तू आता पिक्चर आला ना तसा आहे मी ओपन माइंड. ओपन हायमर आहे रे तो. ओपन माइंड नाहीये. सॉरी भिकाऱ्या तुला मी दाखवतो कसा कूल असतो. साहेब नको ना. साहेब काय केलं माझं साहेब? वा 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 भारी परफॉर्मन्स दादा. वा छान रंजक. ते मधले जे 2 ते वडापावचं काय होते वाक्य काय होतं वाक्य? वडापावला चटणी लाव म्हटल्यावर 4 वेळा पाव पाडशील असं तोंड आहे तुझं. ते पण आणि ते ग्लुकोजचं पण इतकं समर्पक वाक्य होतं ना तुझ्या ठिकाणी. सोल्ड आउट आहे मी त्या उपमेवर ग्लुकोजवाल्या. मजा आली वंडरफुल. याचबरोबर
कार्यक्रमात वेळ झाली आहे निरोपाची. भेटूया पुढील भागात. तुम्ही बघायला विसरू नका तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा. टीव्ही समोर बसूया, सहकुटुंब हसूया. महाराष्ट्राची हास्य जत्रा 15 जून पासून सोमवार ते बुधवार रात्री 9 वाजता आपल्या सोनी मराठीवर.